हेलो 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 हेलो। हॅलो. हा बोला, सुरू करा. आज सुरू करूया आपण. येस. 75 लोक 74 लोक झाली ऑलमोस्ट. आता आपण सुरू करूया. सर्व सहभागींचं मी कृषी विकास परिवारामध्ये स्वागत करतो आहोत. आपण आजपासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व कृषी विकास ग्रामीण विकसन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन प्रमाणपत्र कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आजच्या या उद्घाटन सत्राला आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव आदरणीय सुधीर कुमारजी गोयल सर, तसेच कृषी विकास व ग्रामीण विकसन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अमितजी नाफले सर. सर्वप्रथम मी थोडक्यात कृषी विकास विषयी आपल्याला सांगतोय. तर कृषी विकास व ग्रामीण विकसन संस्था मागच्या 30 वर्षापासून कृषी क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि मागच्या 10 ते 12 वर्षापासून कृषी विकास संस्था शेतकरी उत्पादक कंपनी या विषयावरती काम करते आहे. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना असेल, शेतकरी उत्पादक कंपन्यांचं विविध अंगाने बळकटीकरण असेल, अशा विविध क्षेत्रामध्ये आपण प्रत्यक्ष काम करतो आहोत आणि त्याच्याच अनुभवाच्या माध्यमातून आपण YCMO सोबत आता या कोर्समध्ये सहभागी झालेलो आहोत. या प्रत्यक्ष अनुभवाचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. त्यानंतर मी आता थोडक्यात गोयल सरांविषयी सांगतोय आपल्याला. तर माननीय डॉक्टर सुधीर कुमारजी गोयल हे महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून निवृत्त झालेले आहेत. सरांनी कृषी, सहकार, पणन या विविध खात्यामध्ये आपली जबाबदारी निभावलेली आहे. सोबतच भारताच्या कृषी विषयक धोरणामध्ये त्यांची फार महत्वपूर्ण भूमिका होती. महाराष्ट्रामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा शेती क्षेत्राचे विविध प्रकल्प असतील, हे महाराष्ट्रामध्ये आवर्जून यावेत आणि इथल्या शेती क्षेत्राचा एकंदरीत विकास व्हावा यासाठी सरांनी अनेक प्रकल्प सुरू केलेत. ज्यात आवर्जून आयफॅट सोबतचे प्रकल्प असतील, केम सारखे ADB सोबतचे असतील, वर्ल्ड बँके सोबतचा MSCP नावाचा प्रकल्प असेल, असे विविध प्रकल्प सरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये सुरू झालेत आणि पुढे चाललेले आहेत. त्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या बळकट होण्यासाठी सर नेहमी कार्यरत असतात आणि आपल्यासारख्या सर्व लोकांना मार्गदर्शन करत असतात. आजचे आपले दुसरे वक्ते आहेत अमित नाफळे, जे कृषी विकास व ग्रामीण परीक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि मागच्या 20 वर्षापासून अमित नाफळे सर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून SFAC नवी दिल्ली सोबत मागच्या 10 वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपनी या क्षेत्रामध्ये स्थापना व बळकटीकरण या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या 3 राज्यामध्ये कृषी विकास संस्था कार्यकर्ते आहेत. तसंच शेतकरी उत्पादक कंपन्यांचं एक फेडरेशन असावं ही संकल्पना सरांनी राष्ट्रीय स्तरावरती मांडली आणि त्यातून MHA-FPC या स्टेट लेव्हल फेडरेशनचा, भारतातल्या पहिल्या स्टेट लेव्हल फेडरेशनचा जन्म झालेला आहे. तर अशा विविध अंगाने आपण शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये जुडलेलो आहोत. तर त्या पद्धतीने आणि या सगळ्या अनुभवाचा फायदा आपल्या इतर लोकांना कसा व्हावा या दृष्टीने थोडंसं आपल्या कोर्समध्ये आपण पुढच्या 6 महिन्या कालावधीमध्ये ऑनलाईन सेशन्स असतील, प्रॅक्टिकल सेशन्स असतील, त्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. मी आता अमित सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं पुढील अवलोकन सुरू करावं. हॅलो. हा, धन्यवाद आशिष. तर सर्वप्रथम मी आज माननीय डॉक्टर सुधीर कुमार गोयल सरांचे आभार मानतो की त्यांनी आज आपल्याला वेळ दिला आणि आपल्या या आजच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी अतिशय शॉर्ट नोटीस वरती सरांनी आपल्याला वेळ देऊन हजेरी लावली. त्याबद्दल सर्वप्रथम मी सरांचा आभारी आहे. सरांचा परिचय आशिषनी करून दिलेलाच आहे.
पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या व्हाव्यात आणि नुसत्या त्या निर्माण होऊ नयेत, तर त्यातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांची उन्नती व्हावी यासाठी सरांनी वेळोवेळी संकल्पना मांडलेल्या आहेत आणि अजूनही रिटायरमेंट नंतर सर सुद्धा त्याच एनर्जीने काम करत आहेत आणि शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा त्याच्याशी जुडलेल्या घटकांना आपण कशा पद्धतीनं मार्गदर्शन करू शकतो आणि या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने योगदान देऊ शकतो यासाठी सतत सरांचे प्रयत्न सुरू आहेत. मला वाटतं आज जे सरांचं काही मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे त्याचा निश्चितच या पहिल्या सत्रामध्ये आपल्या सगळ्या सहभागींना नक्कीच चांगला फायदा होणार आहे. कारण एखादा वक्ता वक्ता म्हणून येणं आणि एखादा वक्ता तळमळीने त्या क्षेत्रामध्ये काम करत असणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि तो फरक आपल्याला नक्कीच जाणवेल. हा जो आपण कोर्स करतो आहे या कोर्सची सुरुवात आज सरांच्या हातून आपण उद्घाटन त्या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे आणि मला वाटतं एक चांगली सुरुवात आपली या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा हा जो शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होतोय याची एक चांगली सुरुवात या ठिकाणी होते आहे. तर या प्रशिक्षणाच्या सुरुवातीला मी थोडंसं आपल्याला कृषी विकास विषयी माहिती देतो आणि कृषी विकास कसा एफपीओ क्षेत्राशी जुळलेला आहे याविषयी आपल्याला थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न याच्यासाठी करतोय की आपण जेव्हा या संस्थेसोबत हा कोर्स करणार आहात तेव्हा कृषी विकास ही एक अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स नाहीये, तर कृषी विकास प्रत्यक्ष ग्राउंडवरती काम करते आहे आणि याचा फायदा आपल्याला जर घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला समजून घेतलं पाहिजे की कृषी विकास या क्षेत्रामध्ये काय काम करते आहे आणि त्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या वेळोवेळी प्रश्न विचारले पाहिजे. कृषी विकासच्या इतर टीम सोबत सुद्धा आपण जुळलं पाहिजे जेणेकरून आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना समजून घेता येईल, त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी समजून घेता येतील आणि त्या अडचणीच्या पुढे जाऊन खऱ्या अर्थानं या कोर्सचा जो उद्देश आहे की भविष्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होण्यासाठी एक चांगले कार्यकर्ते तयार करणे, मग ते शेतकरी होऊन संचालक होणारे मंडळी असेल किंवा युवक असतील जे या शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत काम करण्यासाठी इच्छुक आहे किंवा शासकीय अधिकारी असतील, अकॅडमिशियन्स असतील किंवा इतर कोणीही असेल जो या क्षेत्रामध्ये योगदान देऊ शकतो. तर आमचा उद्देश असा आहे की आमच्याकडे जे प्रत्यक्ष अनुभवातून आलेलं ज्ञान आहे ते या कोर्सच्या माध्यमातून थेरी सोबत आपल्यापर्यंत पोहोचवावं आणि म्हणूनच मी एक इथे मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीनं कृषी विकास जुळलेला आहे. जसं आशिषनी सांगितलं, कृषी विकास 1991 पासून कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रामध्ये काम करते. आता आम्ही वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून 500 पेक्षा जास्त गावांमध्ये आणि 1 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष काम करतोय आणि मला सांगायला आनंद वाटेल की कालच म्हणजे आम्ही याच्यापूर्वी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये काम करत होतो. कालच नाबार्डनी आपल्या एम्पॅनल्ड सीबीव्हीओ ची लिस्ट डिक्लेअर केलेली आहे आणि नाबार्डनी 5 राज्यांमध्ये कृषी विकासला क्लस्टर बेस्ड बिझनेस ऑर्गनायझेशन म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीच्या निर्मितीसाठी एम्पॅनल केलेला आहे. तर आपण मुख्य जर कृषी विकासचं कार्याचं स्वरूप पाहिलं तर शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती किंवा इन्क्युबेशन ऑफ फार्मर प्रोड्युसर कंपनीज असेल, सॉइल वॉटर कन्झर्वेशन ज्याला आपण पाणलोट म्हणतो किंवा क्लायमेट चेंज आणि सस्टेनेबल ऍग्रिकल्चर या विषयावरती एकात्मिक ग्रामीण विकासावरती आम्ही काम करत आहोत. सोबतच डिजिटल लिटरसीवरती आम्ही काम करतोय. अनेक वर्ष काम केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की आता घराघरामध्ये स्मार्टफोन पोहोचलेला आहे, पण त्या स्मार्टफोनचा मुख्य वापर हा एंटरटेनमेंटसाठी होतो. पण त्या स्मार्टफोनच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानाचं एक द्वार खुलं होतं. ते कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा याची अजून पाहिजे तशी जाण ग्रामीण भागामध्ये नाही आणि प्रोजेक्ट सस्टेनेबिलिटी हा आमच्याकडे फार मोठा एक इश्यू त्या ठिकाणी होता. तर म्हणून आम्ही त्याला डिजिटल लिटरसीची जोड दिली आणि शेतकऱ्यांना, वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांना आम्ही जाणीव करून देतोय की इंग्रजी आपल्याला स्मार्टफोनचा चांगला वापर करायसाठी इंग्रजी आलंच पाहिजे असं फार गरजेचं नाहीये आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण चांगलं ज्ञान मिळवू शकतो आणि आपल्याला आपल्या प्रकल्पाची शाश्वतता टिकवता येऊ शकते. तर अशा अनुषंगानं कृषी विकासचं काम आहे. शेतकरी उत्पादक कंपनी संबंधित जर अनुभव आपण बघितला तर आम्ही SFAC सोबत 2011 पासून काम करतोय. त्यांच्यासोबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये साधारणतः 29 शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती आपण केलेली आहे. नाबार्ड सोबत 3 शेतकरी उत्पादक कंपन्यांची आपण निर्मिती केलेली आहे आणि आता नुकतंच 5 राज्यांमध्ये काम सुरू करतो आहोत. याच्याशिवाय काही कॉर्पोरेट्स आहेत, HDFC बँक आहे, ईटन फाउंडेशन आहे, युनायटेड वे, जॉन डियर आहेत. यांच्यासोबत 4 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना आपण केलेली आहे. सोबतच डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर सोबत
सेंद्रिय शेती या विषयावरती 4 शेतकरी उत्पादक कंपन्या आपण तयार करीत आहोत. काही सहकारी तत्वावर सुद्धा आपण निर्मिती केलेल्या संस्था आहेत. जर तुम्ही खाली पाहिलं तर साधारणतः 40 पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना, ज्याच्यामध्ये 33,000 पेक्षा जास्त शेतकरी आज जुळलेले आहेत. आता याच्या पुढे जे आहे 2 करोड पेडअप कॅपिटल, आपल्यापैकी जी मंडळी शेतकरी उत्पादक कंपन्यांशी जुळलेली असेल त्यांना माहिती असेल, तर 2 कोटीपेक्षा जास्त पेडअप कॅपिटल या कंपन्यांचं आहे. याच्यापैकी 30 पेक्षा जास्त कंपन्यांना वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही इक्विटी ग्रँट त्या ठिकाणी सरकारकडून मिळवून दिलेली आहे. इनाम नावाचा प्लॅटफॉर्म आपल्या काही लोकांना माहिती असेल, तर इनाम वरती, NEML वरती, NCDX वरती म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत जिथे आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून ट्रेडिंगसाठी प्रयत्न करतोय. तिथे ह्या कंपन्या आम्ही रजिस्टर केलेल्या आहेत आणि प्रयत्न करतोय त्यांच्या माध्यमातून करायचा. या शेतकरी उत्पादक कंपन्यांना वेगवेगळ्या अर्थसहाय्य करणाऱ्या बँकांसोबत, संस्थांसोबत जोडून त्यांना अर्थसहाय्य मिळवून देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि काही पोस्ट हार्वेस्ट युनिट सुद्धा आपण केलेले आहेत. आपण द्वारा ट्रस्ट सोबत एक दृष्टी नावाचं ऍप तयार केलेलं आहे, जे शेतकऱ्यांचं आणि शेतकरी उत्पादक कंपनीचं एक चांगलं कम्युनिकेशन त्या ठिकाणी इस्टॅब्लिश करते. मग वेदर ऍडवायझरी असो किंवा शेतमालाची खरेदी विक्री असो किंवा इतर काही बाबी असो, या ऍपच्या माध्यमातून आपल्याला रिअल टाइम डेटा मिळणार आहे, ज्याचा शेतकरी उत्पादक कंपनीला खूप चांगला उपयोग डिसिजन मेकिंगसाठी होणार आहे, मार्केट लिंकेजसाठी होणार आहे. आम्ही एका शेतकरी उत्पादक कंपनीचा संतुष्ट नावाचा ब्रँड तयार करून त्याचा ट्रेडमार्क पण रजिस्टर केलेला आहे. तसेच वेळोवेळी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी मार्गदर्शक साहित्य सुद्धा आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे. सध्या जो 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये नाफेड, SFAC आणि नाबार्ड या तिन्ही संस्थांसोबत काम करणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणून कृषी विकास ओळखल्या जाते. नाफेड सोबत आपण महाराष्ट्रामध्ये 5 शेतकरी उत्पादक कंपन्यांचं स्थापना करत आहोत आणि आणखी काही आपल्याला तिथे टार्गेट मिळू शकतं. SFAC सोबत सुद्धा महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करत आहोत आणि नाबार्ड आणि NCDC सोबत नुकतंच आपलं 5 स्टेटमध्ये एम्पॅनलमेंट झालेलं आहे, तिथेही लवकरच काम सुरू होणार आहे. कृषी विकासने काही सक्सेस स्टोरीज तयार केलेल्या आहेत. त्यातली एक सक्सेस स्टोरी म्हणजे जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनी. या कंपनीचा मागील 2 वर्षामध्ये माननीय पंतप्रधानांनी 3 वेळा वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख केला. पहिल्यांदा 2018 जून मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मन की बात मध्ये उल्लेख झाला. दुसऱ्यांदा चित्रकूटला जेव्हा 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्यांचा कार्यक्रम लॉन्च झाला, तेव्हा सुद्धा माननीय पंतप्रधानांनी आणि जय सरदारच्या स्टॉलला भेट दिली. तेव्हा काही सिलेक्टेड कंपन्यांचे स्टॉल होते, तिथे जय सरदारचा स्टॉल सुद्धा होता. आणि तिसऱ्यांदा आता दसऱ्याच्या दिवशी मागच्या वर्षी जेव्हा मन की बात झाली, तेव्हा जय सरदारनी मका उत्पादक शेतकऱ्यांना जो बोनस दिला, ती कदाचित भारतातली पहिली सुरुवात होती. त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख माननीय पंतप्रधानांनी केला की जय सरदारनी जशा पद्धतीनं मका उत्पादक शेतकऱ्यांना बोनस दिलेला आहे, तसा महाराष्ट्रातल्या, देशातल्या इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सुद्धा नफा कमावून शेतकरी उत्पादक कंपन्यांपर्यंतच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत तो पोहोचवावा. तर आपण पाहू शकता की कशा पद्धतीनं SFACने सुद्धा त्यांच्या फाउंडेशन डेला जय सरदारला सन्मानित केलेला आहे आणि अशा पद्धतीनं जय सरदारचं काम चाललेलं आहे. तर आपण जय सरदारनी जे काही काम केलेलं आहे या विषयावरती एक डॉक्युमेंटरी युट्यूबला अपलोड केलेली आहे. ती डॉक्युमेंटरी आता मी प्ले करतोय. एक 7 मिनिटाची डॉक्युमेंटरी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल आणि मला वाटतं आपली समज शेतकरी उत्पादक कंपनीविषयी थोडीशी सुरुवात करायला हे नक्कीच महत्त्वपूर्ण असेल. तर ही डॉक्युमेंटरी आपण आता बघूया, ही प्ले होते आहे. याच्यामधून आपण सगळ्यांनी समजून घ्यावं आणि कशा पद्धतीनं शेतकरी उत्पादक कंपनी काम करू शकते, म्हणजे कोर्स आपल्याला समजून घेताना अधिक सोयीचं होऊ शकणार आहे त्या ठिकाणी. कृषि भारतीय अर्थव्यवस्था की नींव है और साथ ही हमारे देश में सबसे ज्यादा लोगों का रोजगार देने वाला क्षेत्र भी। लेकिन आज भी किसान की अवस्था बहुत ही नाजुक है, कभी बारिश ना आने की वजह से तो कभी ज्यादा बारिश होने की वजह से, प्ले होत नहीं है, कभी पेस्ट अटैक की वजह से तो कभी उपज को उचित भाव न मिलने की वजह से, खराब कीट न होने परेशान दिसत नाहीये डॉक्युमेंटरी दिसत नाहीये. ठीक आहे, मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे डॉक्युमेंटरी मध्ये. आपण ते लिंक शेअर करूया सगळ्यांना, त्यांना ती डॉक्युमेंटरी त्या ठिकाणी पाहता येऊ शकेल. तर आपण जर पुढचा विचार केला तर
या सहयोग केंद्राचं वैशिष्ट्य जे आहे ते हेच वैशिष्ट्य आहे की या सहयोग केंद्रामध्ये आपण जो काही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे त्या प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून आम्ही जे काही ज्ञान मिळवलेलं आहे, आमच्या टीमनी जे काही ज्ञान मिळवलेलं आहे, ते आमच्या टीमनी मिळवलेलं ज्ञान तुम्हाला उपयोगात येऊ शकते. आणि आमच्या टीमनी मिळवलेलं ज्ञान जे आहे ते उपयोगात आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी टीम सोबत चर्चा करून अधिक चांगले प्रश्न विचारता येऊ शकतात. त्याचा जो समज आहे तो समज अधिक चांगल्या पद्धतीने आपला निर्माण होऊ शकतो. आणि हा समज एकदा निर्माण झाला की तुम्हाला तो विषय खऱ्या अर्थानं समजेल. मी इथे कृषी विकासची वेबसाईट दिलेली आहे. कृषी विकास GPS म्हणून युट्यूब चॅनल आपलं आहे. या युट्यूब चॅनलवरती आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनीविषयी खूप चांगले वेगवेगळे व्हिडिओज मिळतील. फेसबुक पेज आमचं दिलेलं आहे, फोन नंबर दिलेला आहे, ईमेल ID दिलेला आहे. या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळेल. तर मला पुढे हे सांगायचं आहे की साधारणतः आपल्याला 8 संपर्क सत्र या कोर्सच्या माध्यमातून आपले घेण्यात येणार आहेत. दर रविवारला साधारणतः 11 ते 2 असा आपला शेड्यूल असणार आहे. तर 11 ते 12:30 असं साधारणतः प्रात्यक्षिक असेल. म्हणजे आता 11 ते 12:30 पुढच्या रविवारला तुमचं थेरीचं सत्र असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक दिलं जाईल आणि त्याच्या पुढच्या रविवारला सुरुवातीला 11 ते 12:30 त्या प्रात्यक्षिकावरती आपली चर्चा होईल आणि 12:30 ते 2 थेरी होईल. परत जी थेरी 12:30 ते 2 होईल त्याच्यावरती पुढच्या रविवारला 11 ते 12:30 प्रात्यक्षिकावरती चर्चा होईल. आपल्या सगळ्यांचे अनुभव त्या ठिकाणी शेअर केले जातील, आमचे अनुभव त्या ठिकाणी शेअर केले जातील आणि 12:30 ते 2 परत आपलं एक थेरीचं सत्र होईल. असं दर रविवारला साधारणतः 11 ते 2 असे आपण पुढचे 9 ते 10 रविवार आपण भेटणार आहोत. याच्यामध्ये साधारणतः 8 घटक आहेत. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पना, इतिहास आणि त्याची गरज. दुसरा घटक आहे कंपनीची वैशिष्ट्ये आणि संस्थात्मक रचना. तिसरा घटक त्या ठिकाणी आहे कायद्यांचा अभ्यास. चौथा घटक त्या ठिकाणी आहे निकष आणि आर्थिक व्यवस्थापन. पाचवा घटक माल विपणन व्यवस्थापन. सहावा घटक समस्या आणि उपाययोजना. सातवा घटक समस्या आणि उपाययोजना आणि आठवा घटक सध्याची स्थिती आणि यशोगाथा. यालाच अनुसरून 8 प्रात्यक्षिक आपले होणार आहेत. आज संध्याकाळी, आज रात्री 12 वाजेपर्यंत साधारणतः ऍडमिशन्स ऑनलाईन सुरू राहणार आहेत. त्याच्यामुळे इतर कोणाला सुद्धा ऍडमिशन्स घ्यायच्या असतील तर आपल्याकडे आमचा नंबर आहे. त्या नंबरवरती संपर्क करून आपण आज रात्री 12 वाजेपर्यंत आपले ऍडमिशन्स घेऊ शकतात. मला सांगायला आनंद वाटतो की आपल्याला 100 विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी परवानगी मिळालेली आहे आणि साधारणतः 85च्या आसपास ऍडमिशन पूर्ण झालेले आहेत. आजही काही ऍडमिशन्स होत आहेत. तर ज्यांना ऍडमिशन्स घ्यायच्या असतील त्यांनी लवकर ऍडमिशन्स घेतल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळू शकेल. याच्याशिवाय आपण जर विचार केला तर मधल्या काळामध्ये तुम्हाला जर काही माहिती हवी असेल, इथे सेंटरला यायचं असेल, जरी हा ऑनलाईन कोर्स असेल तरी तुम्ही सेंटरला येऊ शकता. अपॉइंटमेंट घेऊन जर तुम्ही आलात तर तुम्हाला वेळ सुद्धा देता येईल, तुमच्या शंकांचं निरसन करता येईल. हे एक ऍडिशनल ऍडव्हान्टेज आपला कृषी विकास सहयोग केंद्राच्या माध्यमातून आपण देऊ शकू. तसंच कृषी विकास ही शेती क्षेत्रावरती वेगवेगळे वेबिनार्स आयोजित करत असते, ट्रेनिंग प्रशिक्षण आयोजित करत असते. तर या कोर्सच्या दरम्यान झूमच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला या वेगवेगळ्या वेबिनार्समध्ये सहभागी होता येईल. वेगवेगळ्या एक्सपर्ट्सचं जे ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचेल. हा सुद्धा एक ऍडिशनल ऍडव्हान्टेज या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकेल. तर माझी आपल्याला एवढी विनंती आहे की आज आपण शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना समजून घ्यावी. संस्थेचं जे फेसबुक पेज आहे ते फेसबुक पेज लाईक करावं, युट्यूब चॅनल लाईक करावं कृषी विकास GPS नावाचं, जेणेकरून आपल्याला अपडेट्स मिळतील. जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीची जी डॉक्युमेंटरी काही तांत्रिक कारणामुळे प्ले होऊ शकली नाही, ती ऑनलाईन प्ले करायचा प्रयत्न केला होता. ती डॉक्युमेंटरी आपल्याला ग्रुपवरती शेअर करण्यात येईल. आजच्या या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना आपल्या या कोर्ससाठी शुभेच्छा देतो. माझी अपेक्षा एवढीच आहे की हा कोर्स फक्त एक थेरी शिकवणारा किंवा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी म्हणून चालवला जाणारा कोर्स होऊ नये. खऱ्या अर्थानं कृषी विकासचा जो काही अनुभव आहे तो अनुभव आणि इतर वक्ते जे आपण बोलवणार आहोत त्या सर्व वक्त्यांचा अनुभव या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवावा. आपणही प्रत्यक्ष आयुष्यामध्ये हा कोर्स आपल्याला कशा पद्धतीनं फायदेशीर ठरेल याची काळजी घ्यावी, त्या अर्थानं तो कोर्स करावा. शेवटी जाताना एवढंच सांगतो की आम्ही मागच्या 10 वर्षामध्ये हे पाहिलेलं आहे की हजारो शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झाल्यात आणि त्याच्यापैकी हजारो शेतकरी उत्पादक कंपन्या बंद पडल्यात. त्याचं कारण होतं की व्यवस्थापन बऱ्याच लोकांना समजलं नाही, लीगल कंप्लायन्सेस वेळेवर करता आले नाही.
ज्या उद्देशाने शेतकरी उत्पादक कंपन्या तयार व्हायला पाहिजे तो उद्देश खऱ्या अर्थानं तळागाळापर्यंत पोहोचवता आलेला नाही. आणि ह्या आतापर्यंत जो काही इतिहास झाला याच्यामध्ये सुद्धा काही कंपन्या चांगल्या तयार झालेल्या आहेत, उभ्या राहिलेल्या आहेत. तर आपण सुद्धा सगळ्यांच्या माध्यमातून जे मागच्या काही वर्षाच्या इतिहासात घडलं, जो त्रास शेतकऱ्यांना झाला, जी शेतकरी उत्पादक कंपन्यांची चळवळीला अडचणी निर्माण झाल्या, त्या सगळ्या अडचणींवर इथे चर्चा होणार आहेत. त्या अडचणी येऊ नयेत म्हणून आम्हाला काय वाटतं हे सगळे लोक सांगणार आहेत. आपण फक्त प्रामाणिकपणे हा कोर्स एक प्रमाणपत्र कोर्स म्हणून न घेता खऱ्या अर्थानं आपल्याला ही चळवळ पुढे न्यायची आहे. एक यशस्वी चळवळ महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये उभी करून द्यायची आहे. त्याच्यासाठी या 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी 10,000 सीईओज लागणार आहेत. ते सीईओज या माध्यमातून घडू शकणार आहेत. तर एवढीच माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण या कोर्सचा प्रत्यक्ष जीवनाचे अनुभव पुढे नेण्यासाठी असा एक कोर्स म्हणून संलग्न व्हावं व याच्याशी जुळावं आणि हा कोर्स पूर्ण करावा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच आपले जे काही पार्टिसिपंट किंवा सहभागी या प्रशिक्षण कोर्सला ऍडमिशन घेतील त्यांना कृषी विकासची टीम किंवा आपला जो काही व्यवस्थापन कक्ष इथे आपण एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न करतो आहोत, या सगळ्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्या प्रशिक्षणार्थींना मिळेल आणि प्रॅक्टिकल सीओ तयार होण्या दृष्टीने या कोर्सच्या माध्यमातून ती पण सगळी मंडळी मेहनत घेतील. तर आपण दिलेल्या माहितीचा खूप खूप चांगला फायदा त्यांना होणार आहे आणि इथून पुढे आपण त्या पद्धतीने सत्र करतो आहोत. तर त्यांनी सगळ्यांनी त्याचा फायदा घेतीलच. यशोगाथा प्ले करायचा आपण गोयल सरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर एकदा प्रयत्न करू. शक्य असेल तर ती आमच्या होस्टच्या कम्प्युटरवरून आपण एकदा प्रयत्न करू. तर पुन्हा एकदा धन्यवाद सर. मी गोयल सरांना आता विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करावं. आपल्या आजचे जे प्रशिक्षणार्थी आहेत यांना सर्वांना शेतकरी उत्पादक कंपनी आणि गरज आणि संकल्पना काय असू शकते आणि आपले अनुभव विचार करावेत. तर गोयल सर. हा आशिष, धन्यवाद. माझी आवाज तुमच्यापर्यंत पोहोचते आहे ना? हो सर, हो. ओके. तर अमितने खूप चांगली माहिती दिली, आशिषने त्याच्यात सुरुवात केली आणि कृषी विकासचा आजचा जो कार्यक्रम आहे ते अनेक अर्थाने अत्यंत अभूतपूर्व असा कार्यक्रम आहे. कारण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ तर्फे जो आता एक सर्टिफिकेट कोर्स तयार करण्यात आलेला आहे, प्रमाणपत्र 6 महिन्याकरिता, आणि प्रत्येक रविवारी 3 तास, त्याच्यामध्ये 1.5 तास आपल्याकडे थेरी आणि 1.5 तास आपला प्रात्यक्षिक, आणि असा ऑनलाईन कोर्स जे करण्यात आलेला आहे ते त्याची खूप चांगली सुरुवात आज होतो आहे. या पाठ्यक्रमामध्ये 100 आपल्याकडे प्रशिक्षणार्थी येऊ शकतात आणि आता अमितने सांगितलं की साधारणपणे 85 प्रशिक्षणार्थी यांची नोंद अगोदरच झालेली आहे. अजून आणखीन जास्त होतील. आता पहिला प्रश्न जे प्रत्येकानं ज्यांनी याच्यात आपली स्वतःची नोंदणी करून घेतलेली आहे त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे की माझी नोंदणी मी का केली आहे, मी कशासाठी हे 6 महिन्यापर्यंत आणि प्रत्येक रविवारी 3 तास ह्या बसून मी अभ्यास करणार आहे. आता अर्थात याच्यात जो असलेला नोंदणी शुल्क आहे ते अत्यल्प ठेवण्यात आलेलं आहे, ती चांगली गोष्ट आहे. तर तुम्हाला ते आधी हे विचार केला पाहिजे की मला ह्याच्यामधून काय साध्य करायचं. आता साध्य करण्याचे अनेक प्रकार होऊ शकतात. मला एक स्वतःची एक संस्था काढायची आहे, मला एक स्वतःची एक संस्था काढून त्याच्यामध्ये अध्यक्ष व्हायचे आहे, मला एखाद्या दुसऱ्यांनी संस्था काढलेली असेल तर त्या संस्थेचा मला मुख्य कार्यकारी अधिकारी व्हायचे आहे, मला संस्थाही काढायच्या नाही आणि मुख्य कार्यकारी अधिकारीही व्हायच्या नाही, परंतु आपल्याकडे अनेक संस्था जे निर्माण झालेली आहे त्यांचे हिशोब लिहिण्याचं काम करायचे आहे, ज्याला अकाउंटिंग म्हणतात. नाही मला तेही करायचं नाही, मला ऑडिट करायचं आहे आजची संस्थांची, किंवा नाही तेही करायचं नाहीये, मी या संस्थांचा जो आपल्याकडे कंपनी कायद्यामध्ये जे वेगवेगळ्या काम करावे लागतात त्यांच्याकडे दर महिन्याला, दर 3 महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाला आणि कागदे सादर करावे लागतात, तो जे काम आहे ते संस्थांना मी
करून देणार आहे. नाही, मला संस्थामध्ये जसे एखादा सहकारी संस्थामध्ये कोणीतरी क्लर्क म्हणून नोकरी करतो किंवा एखादा गडाऊन कीपर म्हणून नोकरी करतो, तसं मला एक नोकरी शोधायची आहे. आता हे आज मी तुम्हाला जर प्रत्येक 85 लोकांना विचारला तर किती लोक त्याच्या स्पष्टपणे उत्तर देऊ शकतील नाही मला माहित नाही. परंतु हे 6 महिने झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये हे एकदम स्पष्ट झाला पाहिजे की ही संकल्पना जी माझ्या समोर मांडण्यात आलेली आहे आणि हे अतिशय चांगला जो कृषी विकासातर्फे जो पाठ्यक्रम चालणार आहे, त्या पाठ्यक्रम संपल्यानंतर माझी पुढची वाटचाल काय राहणार. आज तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करतो आहे की आजच्या चर्चासत्र आजच्या सत्र संपल्यानंतर एक कोरे कागदावर तुमचे मनात काय आहे, मी 6 महिन्यानंतर या पाठ्यक्रमावरून काय साध्य करू इच्छितो ते लिहून काढा. 2 ओळी लिहा, 4 ओळी लिहा, 10 ओळी लिहा, जे तुमच्या मनात असेल. आता आपल्याकडे सहकारी क्षेत्रामध्ये तुम्हाला माहित आहे, तुम्हाला जरी आज शेतकरी उत्पादक कंपनी तुम्ही बघितली नसेल किंवा शेतकरी उत्पादक कंपनी काय आहे त्याची फारशी माहिती नसेल, तर आजच्या चर्चासत्र पुरता असा जर विश्वास तुम्ही मनात ठेवला की एक सहकारी संस्था सारखी संस्था असते आणि ते सगळ्यांना माहित आहे. आपल्याकडे विविध कार्यकारी सहकारी संस्था गावात आहे, दुधाची संस्था आहे, आपल्याकडे असलेल्या कुक्कुटपालन संस्था आहे, लोकांनी आपल्याकडे पळण संस्था थोडाफार प्रमाणात तयार केलेली आहे, अनेक सहकारी संस्था आहे. परंतु शेतकऱ्यांची एक नवीन प्रकारची सहकारी संस्था नव्हे, एक कंपनी आपल्याला उभी करायची आहे. आता सहकारी संस्था का नाही आणि कंपनी का, याच्यावर आपल्याला तासन तास बोलता येईल आणि ते अमित आणि त्यांचे सहकारी आपल्याला पुढच्या 6 महिन्यामध्ये ती माहिती देणार आहे. दोन्हीमध्ये फायदे काय आहे, तोटे काय आहे, हे सगळं तुम्हाला सांगते. परंतु आपण सध्या फक्त एवढाच विचार करूया की शेतकऱ्यांची एकत्र येऊन उभारलेली संस्था. आता शेतकऱ्यांनी एकत्र का यावे. आता मी एक शेतकरी आहे, तुमच्याकडे मलकापूर भागात तुमची कृषी संस्था आहे आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर झालेले आहे ते जवळपासचे किंवा लांबचे सुद्धा असतील. तुम्ही विचार करा की तुमच्या भागामध्ये असलेला शेतकरी, बहुतेक शेतकरी एकटाच शेती करतात. ते असतात त्यांचे एखादा नातेवाईक असेल किंवा घरी असलेल्या बायको कामावर जाते, घरातला मुलगा आहे, सूनबाई आहे, ते शेती करतात. काय करतात शेती, दरवर्षी आपल्याकडचे कुठली पीक घ्यायच्या, बियाणे कुठले टाकायचे आहे, शेतीची तयारी कशी करायच्या, मशागत कशी करायची आहे, आपल्याकडे खत किती टाकायचं आहे, पैशाची व्यवस्था कशी करायची आहे, पैसे ती व्यवस्था झाल्यानंतर एखादा बँकाकडून कर्ज काढायचे असेल तर त्याला जे आपल्याला हेल्प पाटे मारावे लागतात ते कसे, एखादी शासकीय योजना आली तर त्या योजनामध्ये मला समजा आपल्याकडे असलेल्या बियाणेवर अनुदान पाहिजे किंवा मला ते ग्रीन हाऊस पाहिजे किंवा शासकीय योजनामध्ये असलेली माहितीप्रमाणे तो त्याच्यासाठी आपल्याकडचे असलेल्या कृषी विकास अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ऑफिसमध्ये जावा लागतो. माल तयार झाला मग त्याची विक्री करणे, मंडीला जाऊन ते विकणे आणि मग नंतर त्याचा हिशोब काढला ते अनेक वेळी आपल्याला दिसतो की मी फायद्यात नाही, माझ्यावर कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे, मी तोट्यात आहे किंवा मला जे फायदा झालेला आहे ते अत्यल्प झालेला आहे. तुम्ही देशाचा विचार केला तर त्याच्यावर नाबार्ड नावाची एक फार मोठी संस्था आहे आणि 2016 मध्ये फार मोठा एक अभ्यास केला आणि एक अभ्यास उपलब्ध आहे, आपल्याला वाचता येईल आणि कधीतरी अमितला मी सांगणार आहे की त्याचे मुख्य मुद्दे तुमच्या समोर मांडावे. तर त्याच्यात त्यांनी दाखवलेलं आहे की आपल्याकडे देशामध्ये शेतकऱ्यांचा जो उत्पन्न आहे ते 8,000 रुपये जेमतेम मासिक आहे शेतकरी कुटुंबांच्या, आणि ते जे 8,000 रुपये आहे त्याच्यामध्ये शेतीवरून मिळणारी रक्कम आहे ती 30-35% असतो.
30-35% आपल्याकडचे मोलमजुरी करून आपल्याला घ्यावी लागते आणि बाकी सगळा त्यांनी हिशोब मांडलेला आहे. मी काही त्याच्या तुमच्या जास्त वेळ घेणार नाही, परंतु असे बरेच अभ्यास आहे. तुम्ही तुमच्याकडे असलेल्या, पहिला तर तुम्हाला मी तर म्हणेल की अमितने जरी तुम्हाला एक गृहपाठ दिला नसेल तरी मी तुम्हाला गृहपाठ देतोय की आज तुम्ही काय करा, आज उद्यामध्ये तुमच्या जवळपासचा ओळखीचा एखादा शेतकरी असेल तर त्याच्या बरोबर जाऊन 1-2 तास गप्पा मार. तू कसे काय शेती करतोय, शेतीवरचा खर्च काय असतो आहे, किती किती खर्च येतो आहे, बियाणे कुठून खरेदी करतो, खत कसे टाकतो, कर्ज कसे भेटतो, तुझी काय अडचण आहे, हे झालाय एकटा शेतकरी. तर आपल्याकडे असलेल्या 14 कोटी शेतकरी आहे आपल्या देशामध्ये, 14 कोटी. आणि ह्या शेतकरी जे आहे आणि शेतमजुरांची संख्या जर बघितली तर ते आणखीन आपल्याकडे सगळा म्हणून 26-27 कोटी कुटुंब शेतीमध्ये गुंतलेले आहे. काहींकडे जमीन आहे आणि काही आपल्याकडे जे जमिनी बरोबर मोलमजुरी करतात, काही फक्त मोलमजुरी करतात. तर आपल्याकडचे असलेले एवढी मोठी संख्या आपल्याकडे शेती क्षेत्रामध्ये असलेले जुळलेले कुटुंब आहे. आता मी एकटा कुटुंब म्हणून काम करतो, तर आम्ही जर 10, 20, 50, 100, 200, 500, 1000 लोक एकत्र आलो तर काही वेगळा काही करता येईल का? आज मला जर माझी उत्पन्न 8,000, 10,000, 20,000 असेल, मासिक असेल, वार्षिक असेल, जे असेल, तर त्याच्यात काही भर घालता येईल का? शेतकरी उत्पादक संस्थांच्या मागचा हेतू असा आहे की माझ्यापेक्षाही खूप चांगले शिकलेले लोक आणि अमितपेक्षाही खूप अनुभवी असलेले लोकांचा म्हणणं असा आहे की आपल्याकडे असलेले छोटे किसान जास्त आहे. 85% देशामध्ये आहे, आपल्याकडे आणखीन 70-75% आहे महाराष्ट्रामध्ये. हे लहान लहान सीमांतिक शेतकरी असतात. हे जर एकत्र नाही आले तर शेतीमध्ये फारसा काही भवितव्य नाही, असा बरेच आमच्यापेक्षा जास्त शिकलेले लोक सांगतात. आणि या लोकांनी प्रयोग करून पाहिला की शेतकरी जेव्हा एकत्र येतात ते बरेच फायदे एकत्र येण्यामध्ये आहे. एकत्रितरित्या त्यांना बियाण्याची खरेदी करता येते, एकत्रितरित्या आपल्याकडचे असलेल्या खताचा पुरवठा करता येते, एखाद्या मोठ्या कंपनी बरोबर चर्चा करून त्याच्यावरून सवलत मिळवता येते. आपल्याकडचे असलेल्या सगळ्यांना लागत असेल तर काही मशिनरी पाहिजे तर ते उधारीवर किंवा आपल्याकडचे असलेल्या रेंटवर उपलब्ध करून देता येते. स्वतःची एखादी बी बियाणे खते औषधीची दुकान उघडता येते. आपल्याकडचे असलेल्या सगळ्यांनी मिळून बी बियाण्याच्या लोकांना प्रत्येकाला शेतकऱ्याला सांगता येईल की फाउंडेशन सीड एका प्रकारचं चांगल्या प्रकारच्या बियाण्याची उत्पत्ती करता येते. स्वतःसाठी सुद्धा वापरता येते, इतरांनाही त्याची विक्री करता येते. आपला स्वतःचा एखादा गोडाऊन उभा करता येते. गोडाऊन मध्ये तुमच्याकडे माल निघाला तर माल लगेच विक्री न करता त्या गोडाऊन मध्ये ठेवायचा आणि 1-2 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये त्याच्यामधून जेव्हा आपल्याकडे भाव वाढले तर त्याची विक्री करायच्या, तशाही करता येईल. आपल्याकडचे असलेल्या एखादा छोटासा मोठा कारखाना लावायचा असेल, तुमच्याकडे भागामध्ये दाल मिल भरपूर आहे, तर या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी दाल मिल उभा केलेली आहे. ते शेतकरी एकत्र येतात, आपली जे तूर आहे ते एकत्र करतात, तूरची दाल तयार करतात, दाल तयार करून त्या पाकिटमध्ये घालतात, त्याच्यावर आपला कृषी उत्पादक जो संस्था असेल त्याचं नाव टाकतात आणि ते मग ते 1 किलो, 2 किलो, 5 किलोची विक्री करतात. काही लोकांनी आपल्याकडे डेअरी उघडलेली आहे. आता आपल्याकडे शेतकरी एकत्र आले तर त्याचा खूप चांगला फायदा होतो, हे अनेक लोकांनी अनुभवाने आणि प्रत्यक्ष कृतीने दाखवून दिलेला आहे. आता अमितने काय सांगितलं, 8,000 संस्था अशी देशात निर्माण झाल्या आणि त्याच्यापैकी कोणालाही माहिती नाही, पण ते लोक म्हणतात की फार फार झाले तर 10% अशी संस्था त्यांचे पायावर उभे आहे.
ज्याच्यावरून शेतकऱ्यांना काही फायदा झालेला आहे. आणि बाकी संस्था काही दिवस चालतात, नंतर बंद पडतात. का बंद पडतात त्याचाही तुम्हाला शोध घ्यावा लागेल. कारण तुम्हाला 6 महिन्यानंतर हे ठरवायचं आहे की या क्षेत्राशी मला स्वतःला जुळून घ्यायचं आहे की नाही. जर तुमची खात्री पटली की ह्याच्यात काहीतरी आहे, तरच तुम्ही पुढे जाणार. आणि ते म्हणणार ठीक आहे, 6 महिने वाया गेले आणि ते जे काही मी 1000-2000 खर्च केले तेही वाया गेले आणि काय उपयोग पडला. तशा होऊ नये तर त्याच्याकरिता तुम्हाला आतापासून विचार करावा लागेल की ह्याच्यामध्ये त्रुटी काय आहे, काय होतो. एक त्रुटी तर सगळ्यांना माहित आहे की ह्याच्यामध्ये जे गुंतलेले लोक असतात त्यांना कोणी प्रशिक्षितच करत नाही. काय नेमका करावे ते त्यांना नेमका सांगितलं जात नाही. बिझनेस कसे करावे. आता शेतकऱ्यांना आपला माल चांगला कसे तयार करावे हे भरपूर माहित आहे. त्यांना काही आपल्याला शेती शिकवायची गरज नाही. त्याच्या आजोबा पंजोबापासून ते शेती करतात. त्याच्यामध्ये आधुनिकता आहे, ते जोड आपण देऊ शकतो. चांगला बियाणे घेऊ शकतो. चांगला खताचा वापर करू शकतो. सॉइल टेस्टिंग करू शकतो. भरपूर आहे आपल्याला. आशिष आणि अमित आणि त्यांचे सगळे सहकारी सांगणार की चांगली शेती कसे करावी. परंतु त्याच्यात सर्वात मोठा जो अडचण दिसून येते की छोटी छोटी जी ज्योत आहे किंवा ज्यांच्याकडे छोटे छोटे शेत आहे त्याच्यावरून असलेली उत्पन्न इतकी कमी असते की त्याची जर विक्री करायची असेल तर ते मंडीशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. परंतु असा विचार करा की 1000 शेतकरी एकत्र आले, प्रत्येकाने आपल्याकडचे जे 10-10 क्विंटल माल काढला. 10-10 क्विंटल माल काढून म्हणजे 1 टनाचा माल काढला तर 1000 लोकांचा 1000 टनाचा माल झाला. 1000 टनाचे तुमच्याकडचे असलेले जर बघितलं तर 100 ट्रक माल झाला. आणि 100 ट्रक माल जर एखाद्या मोठ्या ठिकाणी जाऊन किंवा एखाद्या मोठ्या कंपनीला विक्री करायची असेल किंवा आपल्याकडचे असलेल्या समजा एक पशुखाद्य आहे त्याला मका लागतो तर ते द्यायचे असेल, तुमच्याकडे कापूस निघतो, ते कापूस आपल्याकडचे एखादा टेक्सटाईल मिलला लागत असेल किंवा एखादा जिनिंग मिलला लागत असेल तर त्या मालाला आपल्याला लांब पर्यंत घेऊन जाता येते. आणि माझ्याकडे चांगल्या प्रतीचा माल आहे ह्या आधारेवरून त्या मालाला तुम्हाला जास्त भाव सुद्धा मिळवता येते. असे अनेक फायदे एकत्र येण्यामध्ये आहेत. आता तुम्हाला 6 महिने एकत्र येण्यामध्ये कशा पद्धतीने एकत्र येता येते, संस्थाची नोंदणी कसे करता येते, संस्था काय असते, संस्था निर्माण झाल्यानंतर सरकारी कागद कोणकोणते आपल्याला तयार करावे लागतात, दर महिन्याला दर 3 महिन्याला कोणते कागद सादर करावे लागतात, बँकाकडून कर्ज घ्यायचं असेल तर शासनाची आणि बँकाची कोणती योजना आहे, संस्थेला कर्ज पाहिजे असेल तर कसे मिळवता येते, चांगली शेती करायची असेल तर कसे करता येईल, बी बियाण्याच्या, खताच्या, औषधांच्या, मशिनरीच्या, क्रेडिटची व्यवस्था कशी करता येईल. कारण याला व्यवस्थापन म्हणतो. म्हणजे ही जी संस्था आपण उभा करतो आहे याचा चांगला व्यवस्थापन. आता सर्वात महत्वाचा भाग असा आहे, संस्था तयार झाली. पूर्वी शेतकरी त्याच्यामध्ये एकटी शेती करत होते. आता समजा 1000 लोक एकत्र आले. 1000 मी जास्त सांगतोय परंतु तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो जे समजेल तुम्हाला. तर 1000 शेतकरी होते. 1000 शेतकरी एकत्र आले. एकत्रित येण्याच्या अगोदर शेतकऱ्यांची उत्पन्न समजा मासिक 10,000 होती. आता तुम्ही म्हणणार 10,000 कुठे आहे आपल्याकडे मलकापूर भागात किंवा मराठवाडा विदर्भात कुठे आहे. परंतु त्याला समजूया की आपल्याकडचे 10,000 आहे. आणि एकत्र आल्यानंतर 1 वर्ष संस्थांनी काम केला आणि नंतर शेतकऱ्यांनी स्वतः पुन्हा विचार करायला गेले. ते म्हणतात 10,000 मागच्या वर्षी होती, ह्या वर्षी तर 9,000च आली. मग अशी संस्था चालणार का? किंवा शेतकरी त्या संस्थाशी जुळून राहणार का? संस्था यशस्वी ठरणार का? जर एकटेने मला जो काही उत्पन्न मिळते त्याच्यापेक्षा सगळे लोकांनी मिळून जर शेतकऱ्यांचे खिसात जास्त पैसे टाकायची व्यवस्था नाही केली आता ते कसे होणार. त्याचे 4 प्रकार. एक प्रकार की माझ्याकडचे शेतीवरचा मी खर्च कमी करणार म्हणजे तेवढी माझी उत्पन्न वाढेल.
शेतमाल जो तयार करणार त्याची गुणवत्ता माझी चांगली राहणार, मार्केटमध्ये ज्याला मला 2 पैसे जास्त भेटतील. एक तसा मी करू शकतो. तिसरा जो माझ्याकडे असलेला आहे की ह्याचा खर्च माझा कमी झाला, उत्पन्न माझी वाढली आणि ह्याच्यामध्ये असलेल्या जो उत्पादकता आहे, म्हणजे 1 हेक्टर मध्ये जेवढी माल पूर्वी निघत होता त्याच्यापेक्षा 1 एकरीमध्ये जास्त निघतो आहे, तर त्याच्यात वाढ झाली. या तिन्हीने माझी उत्पन्नात भर पडेल. आणि चौथा आणि शेवटचा, जो पूर्वी ज्या भावाने मी मालाची विक्री करत होतो त्याच्यापेक्षा जास्त भावाने माझ्या मालाची विक्री होतो आहे, त्या चारहीच्या जर तुम्ही गोळाबेरीज केली तर शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ, शेतीवरचा खर्च कसे कमी होईल, त्याची उत्पादकता कसे वाढेल, त्याच्यामध्ये असलेल्या गुणवत्ता कशी चांगली होईल आणि निघालेल्या मालाला मला 2 पैसे जास्त कसे भेटतील. फार सोपा आहे, याला काही फार किचकट करायची गरज नाही. आता ही संस्था मला या 4 कामामध्ये मदत करते का? माझा खर्च कमी करण्याकरिता कसे करतात? बियाणे एकत्रित खरेदी करतात, त्याच्यावरून मला 2 पैशाचा फायदा होतो. खते माझ्या दारावर येऊन जातात, त्याच्यावर माझा ट्रान्सपोर्टचा खर्च वाचतो. त्याच्यामध्ये असलेल्या मशिनरी पूर्वी मी लांबून मागवायच्या, आता आता आपल्याकडचे संस्थेचीच मशिनरी आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा मला आता आपल्याकडचे ट्रॅक्टर मिळून जातो किंवा ट्रॉली मिळून जाते आणि मालाची विक्री करण्याकरिता देखील ही संस्था मला मदत करते. हे अगदी मी तुम्हाला सोपा करून सांगतो आहे की एक चांगली संस्था उभी करण्याचा अर्थ त्या संस्थेचे जे सभासद आहे त्यांची उत्पन्न, जेव्हा सभासद एकटे एकटे काम करत होते किंवा आपली शेती करत होते त्यांना 2 पैसे जास्त भेटतात. जेवढा तुम्हाला जास्त पैसे शेतकऱ्यांना भेटले तेवढी संस्था चांगली, जेवढे पैसे त्यांना तुम्ही कमी भेटले तेवढी संस्था वाईट आणि जास्त दिवस टिकणार नाही. आता संस्था चालवायला काहीतरी खर्च लागतो. खर्च कुठे लागतो? संस्थेसाठी एक ऑफिस उघडला, त्याला भाडा दिला, त्याची दिवाबत्तीचा खर्च केला, तिथे 2-4 खुर्ची आणि टेबल बांधल्या, एखादा गोडाऊन बांधला, तिथे असलेल्या एक शिपाई लावला, एक क्लर्क लावला, एक आणखीन 2-3 लोक लावले जे संस्थामध्ये चालतात. संस्थेचा स्वतःचा खर्च. आता आपण विचार करू की 1000 शेतकरी आणि प्रत्येक शेतकऱ्याला जर वार्षिक समजा 1000 रुपये तुम्ही जास्त दिले तर 1000 गुणिले 1000 म्हणजे 10 लाख रुपये झाले. तर 10 लाख रुपये संस्थाने शेतकऱ्यांना जास्त मिळून दिले, परंतु 10 लाख रुपये त्यांना जास्त मिळून देण्याकरिता ह्या सगळ्या आपल्याकडचे जो मानोरा उभी केलेला आहे, आपले संस्थेची जागा आहे, संस्थेकरिता एक इमारत उभी केलेली आहे, संस्थेचे माणसे आहे, त्यांच्यावरचा खर्च वार्षिक 10 लाखाच्या ऐवजी 20 लाख आहे. मग शेतकरींना जो तुम्ही 10 लाखाची उत्पन्न वाढवून दिली ते सगळी तर तुम्हीच खाऊन गेले. तर चांगली संस्था कुठली? की शेतकऱ्यांची उत्पन्न जेवढी वाढेल ते वाढलेली उत्पन्नाचा एक छोटासा भाग, मी तर म्हणेल 5%, 10%, त्याच्यापेक्षा जास्त नव्हे. म्हणजे एखादा शेतकऱ्याला जर 1000 रुपयाचा फायदा करून दिला तर 1000 रुपये पैकी त्याची हे तयारी असली पाहिजे की ह्या संस्थांनी माझी उत्पन्न 1000 रुपयाने वाढवून दिली तर ही संस्था मोठी करण्याकरिता माझ्याकडचे 1000 रुपये पैकी 100 रुपये मी ह्या संस्थेला देऊ. ते 100 रुपये कसे देणार? तो आपल्याकडचे शेअरचे स्वरूपात देणार, तुम्ही जे काही सेवा देतात त्याच्या स्वरूपात देणार, तुम्ही ज्या पद्धतीने त्याच्या मालाची विक्री करून देतात ते म्हणतात ठीक आहे, तुम्ही 10,000ची विक्री केली तर 10,000 पैकी आपल्याकडचे 1% तुम्ही तुमच्या सेवा शुल्क ठेवा. तो संस्था कशासाठी ठेवणार आहे? माल एकत्र करणार, त्याच्यामध्ये साफसफाई करणार, त्याच्या गोण्यामध्ये त्याचे बंद करणार,
ते त्याचं ट्रान्सपोर्ट करणार, त्याच्यावरचं 1-2 माणसं ठेवणार आणि एक चांगल्या ठिकाणी जाऊन त्याची विक्री करणार. म्हणजे संस्थेला काहीतरी खर्च लागेल. परंतु संस्थेचा खर्च शेतकऱ्यांना शेवटी जेवढी रक्कम जास्त मिळते त्याचा एक छोटासा भाग असला पाहिजे. माझ्या तुम्हाला सजेशन आहे 10% आत. परंतु काही लोक म्हणतात 20%, काही लोक 25%. आता ते सुरुवातीला कदाचित 20% लागेल, परंतु जसे जसे तुमच्याकडे उत्पादन वाढेल आणि तुमचा टर्नओव्हर वाढेल तसे तसे हे कमी होईल. आता मी सुरुवातीला तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की तुम्ही कशासाठी ह्या कोर्स पाठ्यक्रमामध्ये आलेले आहात. ते तर तुम्ही एक पाण्यावर तुम्ही लिहिणार. तुम्ही सगळ्यांनी कबूल केलेला आहे, तुम्ही एक पान आज लिहिणार. परंतु त्याचं अशा जे मी तुम्हाला एक चित्र उभा केलेला आहे, एकटा शेतकरी जो शेती करतो आहे त्याच्याऐवजी सगळे लोकांनी मिळून शेती करण्याचा अर्थ गट शेती नव्हे. गट शेती केली तर उत्तम, परंतु प्रत्येक माणूस शेतीला लागणारा जो काही ज्ञान आहे तो त्याला शेतावर भेटतो. शेतीला लागणारा तो बी बियाणे, खते, औषधे, मशिनरी, क्रेडिट जो त्यांना तिथे भेटतो. त्यांच्याकडे असलेला उत्पन्न वाढते, उत्पादकता वाढते, गुणवत्ता वाढते, खर्च कमी होतो आणि जो माल निघाला त्याच्या 2 पैसे त्यांना जास्त. या सगळ्या कसे करावे हे तुम्हाला एक 6 महिन्यामध्ये बरेच वेळी व्यवस्थापनाच्या स्वरूपात ते सांगतात. हे एकटे तुम्ही करू शकणार का? नाही. कोणाची मदत घ्यावा लागेल? काही वेळी विद्यापीठची मदत घ्यावा लागेल, काही वेळी त्या भागामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहे त्यांची मदत घ्यावी लागेल, त्या भागामध्ये असलेल्या कृषी विकास सारखी संस्था आहे त्यांची मदत घ्यावी लागेल. काही आपल्याकडचे खूप चांगले शेतकरी आहे, प्रगतिशील शेतकरी आहे, त्यांच्या शेतावर जाऊन शिकावं लागेल की हे कशी शेती करतो आहे. परंतु सर्वात महत्वाचा भाग असा आहे की मालाची चांगली विक्री आम्ही कसे करणार आणि त्याच्याकरिता असलेल्या जर तुम्ही हा सगळा माल एकत्रित करून पुन्हा मंडीकडेच निघाल्या आणि तुमच्या जे गाडी जे आहे ते जाऊन तिथेच थांबली तर 2-4 पैशाचा फरक पडेल, परंतु फार मोठा फरक पडणार. आज आपल्याकडचे अनेक ठिकाणी तुमच्यासारख्या जे संस्था निर्माण झालेले आहे त्यांनी आपल्याकडचे मंडीची वाट सोडून दिलेली आहे. ते काय करतात? उदाहरण द्यायचे झाला दाल. आता मी तूर नाही घेऊन जाणार, मी मंडीला घेऊन जाणार नाही. मी काय करणार आहे, मी मी माझ्याकडचे असलेल्या तूरचे दाल तयार करण्याचा एक छोटासा कारखाना उभा करणार. फार महाग नसतो. त्याच्यासाठी जे काही कर्ज लागेल ते मी त्याची व्यवस्था करणार. आमच्याकडचे जो सभासद आहे 1000 सभासद, 500 सभासद, प्रत्येकाला 1000, 2000, 5000 घ्यायला लावणार. त्याच्यावरच्या मग सगळ्यांची तूर एकत्र करणार, त्याची दाल तयार करणार, दालचं पाकिट करणार आणि पाकिट करून मी जिथे राहतो, मलकापूरला राहत असेल किंवा अकोल्याला राहत असेल किंवा ज्या ठिकाणी आपल्याकडचे दालची मागणी आहे त्या ठिकाणी असलेल्या लोकांचे घरापर्यंत किंवा आपल्याकडचे असलेले दुकानदार आहेत त्यांच्या दुकानापर्यंत तुम्ही त्याची विक्री व्यवस्था करणार. म्हणजे तुम्ही मंडीला कच्चा माल निघाल्याबरोबर त्यांच्यापर्यंत आपली गाडी लावून देण्यापेक्षा काहीतरी वेगळा करता. मालाची चांगली विक्री करण्याकरिता एखादी कंपनी बरोबर चर्चा केली की या कंपनीला ही कंपनी आपल्याकडे निर्यात, तुमच्याकडे चांगल्या कंपनी आहे जे निर्यात करतात, ही कंपनी निर्यात साठी एक चांगल्या प्रकारचा माल लागतो, तो माल आम्ही तयार करून देणार. त्यांच्याशी अगोदर चर्चा करणार, हे बघा आमच्याकडे चांगला माल आम्ही 1000 लोक आहोत, 500 लोक आहोत, 500 लोकांना एवढा टनाचा तुम्हाला आम्ही केळी देऊ शकतो, ते एवढी संत्रा देऊ शकतो. मग त्यांना वाटेल की ही चांगली संस्था आहे, या चांगली संस्थाच्या लोकांशी बरोबर चर्चा करून ते हितगुज करणार. ठीक आहे, हा भाव ठरला किंवा मार्केटचा जो भाव असेल त्याच्यावर आम्ही 10% तुम्हाला जास्त देऊ. अशा प्रकारची चर्चा झाली. मग तुम्ही परत येणार, आपले संस्थाशी चर्चा करणार, लोकांना सांगणार हे बघा आपल्याकडे अशा मालाची विक्री अशा माणूस खरेदी करायला तयार झालेला आहे आणि त्याच्यावरून आम्ही या सगळ्या कामामध्ये तुमच्याकडचे अमित आहे, आशिष आहे, हे सगळे तुम्हाला मदत करतील किंवा तुम्हाला कसे करता येते संस्था
तुम्ही 2-4 संस्थांमध्ये जाऊन व्हिजिट दिली आणि मी अमितला माझी विनंती राहणार आहे की प्रात्यक्षिक करण्याकरिता तुमची भागाची जी चांगली संस्था आहे, जसे रवी पाटीलची संस्था आहे चलपूरची, किंवा आपल्याकडचे असलेल्या अनेक ठिकाणी खूप चांगल्या संस्था निर्माण झालेल्या आहेत, विदर्भामध्येच आहे, किंवा ज्या जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी आहे त्या जिल्ह्यामध्ये त्यांना 2-4 अशी संस्थाचे नाव सांगा की तुम्ही जाऊन या तिकडे. आणि आणि तेव्हा तुम्हाला समजेल की या संस्था उभा करण्यामध्ये काय अडचणी आहे आणि काय फायदे आहेत. तोटे तर काहीच नाही. तोटे केव्हा आहे, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने तुमचा जे संपूर्ण कारभार चालवला, जसे आपल्याकडचे काही कारखाने चालतात, साखर कारखाने बंद पडतात, तशाच प्रकारचा कारभार चालवला तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने हिशोब ठेवले नाही. आपल्याकडे आता संस्था कसे बुडतात एखादं उदाहरण सांग. काही संस्था काय करतात, आपले बँकाकडून कर्ज घ्यायचे 50 लाख रुपये, 1 कोटी रुपये कर्ज, 1 कोटी रुपयाची दाल खरेदी करायच्या शेतकऱ्यांना आणि ते कुठेतरी गोडाऊन भाड्यावर घेऊन त्याच्यात ठेवून द्यायचे. आणि हे अपेक्षा करायचं आहे की आता भाव वाढणार आहे आणि हे 1 कोटीची डाळ कदाचित माझ्याकडे 1.25 कोटीला जाईल किंवा 1 कोटी 10 लाखाला जाईल. संस्थेला 10 लाखाचा फायदा. संस्थेचा फायदा बघायला मिळतात, शेतकऱ्यांचा फायदा नव्हे. आणि हे करताना आपल्याकडचे असलेल्या भाव खाली पडले आणि तो 1 कोटीचा माल 90 लाखाला गेला. एकच दिवसामध्ये 10 लाखाचा तोटा झाला. अशी अनेक संस्था आहेत. हा संस्थाचा काम नाही. संस्थाचा काम व्यापार करणे नव्हे. संस्थाचं काम आहे शेतकऱ्यांना सेवा देणे. संस्थेचं काम आहे शेतकऱ्यांचा माल गोळा करून, क्लीन करून, ग्रेड करून, पॅक करून आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवणे. खरेदी करण्याची ताकद असेल तर करा, परंतु खरेदी केल्याने जर शेतकऱ्यांना 2 पैशाचा फायदा होत नसेल, तुम्ही तुमचाच फायदा बघत असाल की मी स्वस्तात खरेदी करेल आणि महागात विक्री करेल आणि माझे संस्थाचे ते आपल्याकडचे जो गंगाजली आहे त्याच्यामध्ये माझे पैसे वाढत राहील, तर काय उपयोगाचा. कारण आपण संस्था जो निर्माण करतो तो शेतकऱ्यांसाठी निर्माण करतो आणि ह्याच्यामध्ये भरपूर सांगता येईल. कारण तुम्ही 6 महिन्यामध्ये जवळपास 25-26 आठवडे आणि 25-26 आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी 3 तास, म्हणजे साधारणपणे 75 तासाचा तुमचा अभ्यासक्रम राहणार आहे. आणि 75 तासामध्ये निम्मे तास तुमचे हे जे मी सांगतो आहे अशाच प्रकारचे आणखीन चांगल्या पद्धतीने लोक सांगतील. संस्थाची निर्मिती कशी होणार आहे, त्याची रजिस्ट्रेशन कसे होते, कोणते कागद तयार करावे लागतात, संस्था चांगली संस्था कोणती म्हणायच्या, संस्थेला पैसे लागत असतील तर कुठून मिळवता येते, शासनाची कोणकोणती योजना आहे की ज्याचा पाठपुरावा करून तुम्हाला मिळवता येते. आपल्याकडचे सध्या 1 लाख कोटीचा फंड निर्माण केलेला आहे केंद्र शासनाने. त्याच्यामध्ये असलेल्या व्याजावर आपल्याकडे सवलत दिलेली आहे. संस्थेला आपला पाहिजे तर 1 कोटी 2 कोटी तुम्हाला कर्ज काढता येते. आता जे 10,000 संस्था निर्माण होणार आहे याच्यामध्ये 2 कोटीचा कर्ज काढायचे असेल तर 1.5 कोटीला हमी आहे केंद्र शासनाची. परंतु सगळ्यांना माझी विनंती आहे, एखादी योजना भेटते किंवा एखादी योजनामध्ये आपल्याला सबसिडी भेटते म्हणून मी संस्था काढायची आहे, हे अजिबात करू नका. चांगली संस्था कोणती, जो शासनाच्या 1 रुपयाची मदत ना घेता सुद्धा उभी राहू शकेल. त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे सह्याद्री. नाशिक मधली संस्था आहे आणि मागच्या वर्षी त्यांनी 500 कोटीचा निर्यात केला, 500 कोटीचं काम केलं. किती शेतकरी आहे? 10,000 शेतकरी. सभासद किती आहे? 1,000. 1,000 शेतकरी 10,000 शेतकऱ्यांचा माल खरेदी करतात, त्याच्यावर ग्रेडिंग करतात, पॅकिंग करतात, विदेशात पाठवतात, देशात पाठवतात, 500 कोटीचा व्यवहार करतात. या संस्थेने केंद्र किंवा राज्य शासनाकडून 1 रुपयाचीही मदत घेतलेली नाही. असे अनेक संस्था आहे की जे मदतीशिवाय चालतात. याचा अर्थ असा आहे की तुम्ही मदत घेऊ नका असं मी सांगत नाही. मिळत असेल तर घ्या, मिळाली तर त्याला आपल्याकडचे बोनस समजायचे, नाही मिळाली
तर आपली वाटचाल पुढे ठेवायची. फक्त योजना आली नाही आणि त्याच्यामुळे संस्था बंद पडत असेल तर अशी संस्था लवकर बंद पडत. आपल्याकडचे असलेल्या आम्ही संस्था कशासाठी काढतो आहोत पुढे जाऊन, आज नव्हे परंतु तुम्हाला जेव्हा काही दिवसाने, मला असं वाटतंय की अमितला माझी विनंती राहील की त्यांनी प्रत्येकाकडून एक एक पाण्याचा बिझनेस प्लॅन तयार करून ही योजना तुम्हाला संस्था उभी करायची असेल, नेमका तुमचा काय विचार आहे ते म्हणणार, काय सांगणार ते सांगणार. आमचा विचार असा आहे की आम्ही आमच्याकडचे असलेल्या शेतकऱ्यांच्या, आमच्याकडे टमाटीची पीक खूप चांगली आहे. आम्ही टमाटीच्या एक प्रक्रिया उद्योजकाशी चर्चा केलेली आहे. त्याला एक विशेष प्रकारचे टमाटी लागतात, ते आम्हाला त्याचे बियाणे सुद्धा द्यायला तयार झालेले आहे. त्यांच्यासाठी आम्ही टमाटे उगवणार आणि आमच्या त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे काय दर राहणार आहे. आणि आम्ही आमच्याकडे चांगल्यापैकी टमाटीच्या पीक काढून आणि ते त्यांचे दारापर्यंत पोहोचवण्याचं काम आमची संस्था करणार. त्याच्यामध्ये एवढे खर्च लागणार आहे, परंतु आम्हाला एवढा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना नेमके इतके इतके फायदे जास्तीचे मिळणार, म्हणजे आजच्या जो काही त्यांची टमाटीची पीक आहे त्याच्यामध्ये एवढा फरक पडेल. हे मी माझ्याकडे जे असलेल्या बुद्धिविलासाने सांगत नाही. अशी प्रकारची संस्था आपल्याकडे नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये असलेल्या एक टमाटीच्या उद्योगामध्ये असलेल्या ते मनीषा धात्रक मॅडम आहे. त्यांचे कार्यक्षेत्रामध्ये 600 शेतकरी हेच काम करतात. त्यांना लागणारा टमाटी तयार करणे आणि त्यांना ते चांगल्या दराने देणे. सह्याद्रीमध्ये देखील तसे 10,000 शेतकरी हेच करतात. 10,000 शेतकरीमध्ये काही टमाटीचे शेतकरी आहे, काही आपल्याकडचे द्राक्ष शेतकरी जवळपास 1,500-2,000 द्राक्ष शेतकरी आहे. काही आपल्याकडे काकडीचा व्यवसाय करतात, वेगवेगळा व्यवसाय. अशा पद्धतीने हा सगळा उद्योग चालतो. या उद्योग करण्याकरिता जसं मी सांगितलं, हुशारी तर पाहिजे, चांगली शेती कशी करावी त्याच्यात ध्यान पाहिजे, आपल्याकडचे असलेल्या मालाच्या साठवणूक कशी करावी तोही समजला पाहिजे. परंतु सर्वात महत्वाचा भाग असा आहे की मालाची विक्री मंडी शिवाय, कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाय, त्याच्या बाहेर प्रक्रियाचे माध्यमातून, निर्यातचे माध्यमातून किंवा आपल्याकडचे असलेल्या एखादा तरुण उद्योजक असेल त्यांच्यापर्यंत माल देऊ किंवा लोकांच्या घरापर्यंत. आपल्याकडचे मी अनेक ठिकाणी उदाहरण देतो. आपल्याकडचे पुण्यामध्ये एक अभिनव फार्मर्स क्लब आहे, तोही तुमची सारखी संस्था आहे. तो काही एफपीओ नाही आहे, परंतु संस्था 300 लोक आहे, 40 कोटीचा व्यवहार करतात. काय करतात व्यवहार? हे 300 लोकांनी त्यांचे जवळपासचे 6,000 घरापर्यंत त्यांची पोच केलेली आहे. ह्या 6,000 घरांना रोज सकाळी दूध आणि रोज दुपारी भाजीपाला हे संस्था पुरवते. संस्थेची स्वतःची 55 गाड्या, सगळ्या गाड्या त्यांच्याकडे असलेल्या 300 जे सभासद आहेत त्यांचे बायका चालवतात. आणि त्याच्यामध्ये असलेल्या त्यांनी एक मोबाईलवर ऍप तयार केलेला आहे, त्याच्यावर त्यांना ऑर्डर मिळून जातात. पहिल्या दिवशी ऑर्डर्स मिळाले, सकाळी आपल्याकडे त्याप्रमाणे भाजीपाला काढला जातो. प्रत्येकाकडे फक्त 1 एकर जमीन आणि कोणाकडे ग्रीन हाऊस नाही, फक्त आपल्याकडचे असलेल्या त्यांनी शेडनट लावलेले आणि तिथे असलेल्या आपल्याकडचे 2-4 जनावरे आहेत आणि संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची शेती करतात. चांगल्या पद्धतीचा दूध तयार होतो. त्यांनी आपल्याकडचे असलेला चारा तयार करण्याकरिता हायड्रोपोनिक पद्धती अवलंबलेली आहे. फार सोपी आहे, खर्च काही लागत नाही फार जास्त. आणि अशा पद्धतीने 40 कोटीची उलाढाल आहे. किती शेतकऱ्यांची? 300 शेतकऱ्यांची. म्हणजे किती झाला? साधारणपणे 12 ते 13 लाख रुपये, 1 लाख रुपये महिन्याची विक्री आहे. 25-30%, 50% पर्यंत त्याच्यावर फायदा आहे. ह्याच संस्थाने त्यांचे सारखे 100 प्रकल्प उभारलेले आहेत. 100 पेक्षा आता जास्त झाले.
आणि ह्या सगळ्या प्रकल्पाच्या एकत्रित आपल्याकडचे असलेल्या टर्नओव्हर, मालाची विक्री 800 कोटीची आहे. तुमचे सारखे साधारण शेतकरी आहे. एकत्रित आल्याने काय होऊ शकतो त्याचे एक उत्तम उदाहरण. आपल्याकडे भोशी आहे. भोशी पंढरपूर जवळ, तिथे शेख म्हणून आपले एक शेतकरी आहे. त्यांनी सुरुवातीला आपल्याकडचे बेदानावरच्या ग्रेडिंगची युनिट लावली. त्यांचे 2012 मध्ये मी त्यांच्या FPOचा उद्घाटन केला होता. आणि आता ते त्यांच्याकडे खूप मोठा त्यांनी पिठाचे कारखाना लावलेले संस्थेतर. मग त्या भागात असलेल्या जो आपल्याकडचे गहू आहे किंवा आपल्याकडचे ज्वारी आहे, बाजरी आहे, त्या सगळ्यांचे पीठ तयार करून चांगल्यापैकी चांगला पॅकिंग करून आणि मुंबई आणि पुण्याच्या मार्केट पर्यंत घेऊन जातात. बोलता येईल मला, भरपूर बोलता येईल, मला काही जास्त बोलण्याची सवय नाही. आणि मला असं वाटतं की मला प्रश्न उत्तर मध्ये जाण्यामध्ये जास्त रस राहतो. मला 1 तासाची वेळ दिली होती, अजून 20-25 मिनिटं शिल्लक आहे. माझी सर म्यूट झालाय आपला माईक. सर आपला माईक म्यूट झालाय. हा, होस्ट क्वेश्चन आन्सर साठी प्लॅन करा. कोणाचे क्वेश्चन्स असतील तर हँड रेज करा, म्हणजे एकेकाला अलाउ करता येईल. हॅलो हॅलो. हा बोला. हा सर, तुमचा माईक अनम्यूट झाला होता. ठीक आहे. काही सरांनी एकंदरीतच आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना अतिशय चांगल्या रीतीने सांगितलेली आहे. नक्की सर, या कोर्समध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनीची पूर्वसंकल्पना, नोंदणी, त्याच्यानंतर शासनाच्या विविध योजना कोणत्या कोणत्या शेतकरी उत्पादक कंपनीला आहेत, सोबतच शासनाचे वेगवेगळे फंड्स कुठे आहे किंवा AIF सारखे आहे, किंवा या शेतकरी उत्पादक कंपन्यांना कसा कर्ज पुरवठा उपलब्ध होऊ शकतो, हे सगळ्या बाबी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासोबतच तुम्ही ज्या काही यशोगाथा सांगितल्या, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असतील किंवा अभिनव असेल, तर ह्या वेगळ्या वेगळ्या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या किंवा यशस्वी शेतकऱ्यांना सुद्धा आपल्याला कसं समाविष्ट करून घेता येईल, जेणेकरून त्यांच्या ज्ञानाचा आपल्या इतर पार्टिसिपंटला फायदा होईल, हा सुद्धा पुढील काळामध्ये आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासोबतच आपण एक खूप महत्वाचा हे सांगला की शेतकरी उत्पादक कंपनीचं व्यवस्थापन उत्तम असलं पाहिजे आणि जे तंतोतंत खर्चामध्ये असलं पाहिजे किंवा कमीत कमी खर्चामध्ये कसं करता येईल, तो सुद्धा त्या प्रोफेशनल मॅनेजमेंटचा विचार करता त्याचा सुद्धा अंतर्भाव नक्कीच आम्ही आमच्या कोर्समध्ये करण्याचा प्रयत्न करू. आणि एक दुसरी संकल्पना आपण सगळ्यांना सांगितली, मी परत रिपीट करू इच्छितो की आपण ज्या काही विद्यार्थ्यांनी या कोर्सला ऍडमिशन घेतलेली आहे, तर त्यांनी प्रत्येकाने एका पानावरती लिहावं की आपण कशासाठी या कोर्सला ऍडमिशन घेतो आहोत आणि आपल्याला काय साध्य करायचं आहे. तर त्या दृष्टीने एक ते तुमच्यासाठी पण सोयीचं होईल आणि ही माहिती जर आमच्यासोबत शेअर केली, सुमित सरांसोबत शेअर केली, तर आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये त्या सर्वांचा अंतर्भाव करता येईल. सोबतच जे काही लोक आता शेतकरी उत्पादक कंपनीसोबत जुडलेले असतील किंवा संचालक असतील किंवा CEO असतील, त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या शेतकरी उत्पादक कंपनीचा थोडक्यात जर प्लॅन तयार करायचा प्रयत्न केला, आपल्या सेशन मध्ये आपण भविष्य घेणारच आहोत, पण त्यांनी जर त्या दृष्टीने प्रयत्न केला तर त्याला फाईन ट्यून करण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत करता येईल. तर अशा प्रकारे सरांनी एकंदरीतच शेतकरी उत्पादक कंपनी या विषयावरती सखोल मार्गदर्शन केलं. त्यातीलच त्या चांगल्या चालाव्यात, बंद पडू नये यासाठी भविष्यातील धोके काय आहेत, ते कसे टाळावेत, याच्यावरती सुद्धा सरांनी बरचसं आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे. तर नक्कीच या सर्वांचा आपल्याला फायदा होईल. मी आपल्या सर्व पार्टिसिपंटना विनंती करतो की जर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण एकेकानी त्या आता सरांना विचारूयात. अमित सर पण उपलब्ध आहेत आणि गोयल सर पण आहेत, तर आपण काही प्रश्न असतील तर ते विचारावेत. ज्याला विचारायचे त्यांनी जर हँड रेज केला तर ते जास्त सोयीचं होईल. तुम्हाला हँड रेज करायला काही अडचण येत असेल तर आपल्या स्क्रीनवर जेव्हा तुम्ही टच करता तेव्हा चॅट नावाचा ऑप्शन येतो, तिथेही तुम्ही प्रश्न टाकू शकता टाईप करून. जर टाईप करता येत नसेल तर अनम्यूट मी असं लिहून टाका, किंवा तेवढं जरी केलं तरी तुम्हाला अनम्यूट करता येईल.
आता स्वतः सर्व पार्टिसिपंट स्वतः अनम्यूट होऊ शकतात. आपण तशी व्यवस्था केलेली आहे. आशिष सर, तुमच्याकडे पार्टिसिपंट बोलत असेल तर उत्तम, नाही तर तुमची जे स्वतःचे 5-6 लोक आहेत त्यांनाच प्रश्न विचारू द्या. हो सर. या शीर्षाट बोलू द्यायचे शीर्षाटला. सर अनम्यूट आहे त्यांचं. हॅलो सर. हा शीर्षाट बोला. हा सर, एक कॉल आला. बोला बोला. हॅलो. हा बोला, आवाज येतोय. पण सर थोडा मंदात कॉल येऊन राहिलेला आहे. बंद करून टाक. हा बोला भुसारी साहेब. आशिष भुसारी बोला, तुम्ही बोला. हॅलो. हॅलो. हा बोला बोला, आवाज येतोय आम्हाला. सर मी असं विचारतो की समजा आता जसं सर बोलले की दुधाचा व्यवसाय वगैरे करायचं तर म्हटलं तर काही परवानगी घ्यावी लागते का प्रत्येक वेळेस? हे कुठलाही व्यवसाय असला तर त्या व्यवसायामध्ये जसे आपल्याकडे जो FSSAI नावाची संस्था आहे, आता ते सोपे झालेले आहे. तुम्हाला ते पाठ्यक्रमामध्ये ते सांगतील की आपला ऑनलाईन सिस्टम पूर्ण झालेली आहे. कारण दुधाला आपल्याकडे पॅकेट करून आणि त्याला विक्री करायची असेल तर शासनाचे काही खाते आहेत, त्या खात्यांची आपल्याला परवानगी लागतेच. आपल्याकडे कुठलाही खाद्यपदार्थ लोकांना जर द्यायचा असला तर शासनाची खात्री पटली पाहिजे की तुम्ही जे पदार्थ तयार करून विक्री करतात ते खाणे योग्य आहे. तर अशा प्रकारचे काही जे परवानग्या लागतात ते काही अवघड नाही आहे. तुमचे सारखे अनेक लोकांनी दुग्ध व्यवसाय केलेला आहे. आता तुम्ही दुग्ध व्यवसायाचा प्रश्न विचारला तर तुम्हाला काय ह्या पाठ्यक्रमामध्ये बघावं लागेल की आम्हाला जर जनावरे खरेदी करायची असेल तर शासनाची कुठली योजना आहे, आपल्याकडे कशा पद्धतीचे अनुदान मिळू शकतो, मग आपल्याकडचे असलेल्या त्यांना एकत्रित करून तर संचार पद्धतीचा गोठा करावा लागेल की कशा पद्धतीने करावा लागेल, आपल्याकडे जागा कुठे आहे, पाणीची व्यवस्था काय आहे, सगळ्यांनी मिळून करायचं असलं तर किती किती पैसे टाकावे लागतील, दुधाची विक्री करायची असली तर कुठे करायची असेल. मी तर सगळ्यांना विनंती करेल की सुरुवातीला नवीन आपल्याकडे नवीन उद्योग मध्ये जायची गरज नाही. सुरुवातीला आपण काय करायचं, तुम्ही जे पिकवतात, आता सध्या तुम्ही सांगा ते प्रश्न जे करतात, तुम्ही काय पिकवतात, तुमच्याकडे मुख्य पीक कोणती आहे? आमच्याकडे ज्वारी, बाजरी किंवा कापूस. हा, ज्वारी, बाजरी, कापूस आहे. आता फॉर एक्झाम्पल लेट अस से कापूस. आता तुम्ही जे कापूस तयार झाल्याबरोबर तुम्ही काय करता, CCI ला किंवा कॉटन फेडरेशनला तुम्ही विकून टाकतात, बरोबर आहे की नाही? हो हो. आता प्रायव्हेट त्याच्या व्यापारीला जास्त. प्रायव्हेट व्यापारीला जास्त. आता तुम्ही विचार करा, आम्ही संस्था करणार, आम्ही तसं नाही करणार. आम्ही लोकांचा कापूस एकत्रित करणार, खरेदी नाही करणार, एकत्रित करणार. माझ्या शब्दावर लक्ष द्या. मी खरेदी करण्याच्या पूर्ण विरोधात आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी संस्थांनी काही करू नये, एकत्रित करणार. एकत्रित करून काय करणार, मग एखादा जिनिंग वाल्याशी चर्चा करणार की भैया ह्याच्या जे आहे तू आम्हाला ते गाठी करून दे. ते गाठी तयार करून देणार. गाठी तयार करताना आपल्याकडे सरकी निघेल, सरकी विकून जो पैसे निघतील त्याच्यामध्ये गाठी तयार करण्याचा जो खर्च आहे तो निघून जातो, तुम्हाला माहित आहे. आणि हे जे गाठी आहे एखादा चांगला आपल्याकडचे असलेल्या गोडाऊन मध्ये आपण ठेवून घेणार आणि जसे आपल्याकडचे गाठीचे भाव वरती जातील तेव्हा हे गाठी विकून टाकणार. ह्या केल्याने तुम्ही जर 5,000 रुपये क्विंटलला जर तो कापूस जात असेल तर कदाचित तुमच्या हातात 5,500 पडतील. हे संस्थेच्या काम आहे. म्हणजे कापसावरून देखील तुम्हाला संस्था उभी करता येते, ज्वारीवरून सुद्धा करता येते. आता
शहरी भागामध्ये लोकांना ज्वारीच्या पीठ, ज्वारीचे अनेक पदार्थ आता लागतात, लोकांना आवडतात. आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला विचार करता तर सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जे संस्था करणार आहात, आधी तुम्ही जे पिकवतात त्याचे चारी बाजूला तुम्ही एक चांगला उद्योग कसा उभा करता येते त्याचा तुम्ही विचार करा. अशोक ठाकरेने हात वर केलेला आहे, विनोद निमकाळेने. तर सुरू करा. आम्ही आणखीन दुसरा कोण विचारतोय? अशोक ठाकरे साहेब. हॅलो सर. हा बोला अशोक. हा सर, मी अमरावती जिल्ह्यातून बोलतो, अशोक ठाकरे. नमस्कार. नमस्कार. हा सर, मला एक असा प्रश्न होता, आता संस्थेच्या माध्यमातून आपण फ्रूट प्रोसेसिंग व्यवसाय सुद्धा करू शकतो का याच्यात अंतर्गत? करता येते, परंतु हे आता ह्याच्यात काय अडचण नाहीये, परंतु तुमची तयारी, कारण त्याला जे सुरुवातीला पैसे लागतात ते बरेच लागतात. शासनाकडून जरी आपल्याकडे आता नवीन योजना आहे, 20-25% तुम्हाला फक्त सबसिडी मिळेल, परंतु त्याच्याकरिता असलेल्या जे उद्योग उभारणी करण्याकरिता जो पैसे लागणार आहे, जर तुमचे संस्थेचे सदस्य मिळून तयार असतील, कारण बँकाकडून सुरुवातीला तुम्हाला लगेच पैसे मिळणार नाही. बँक काय बघतात की संस्था 2-3 वर्ष चांगली चालली आहेत का. म्हणून माझ्या काय म्हणणार आहे ना अशोक, तुमच्याकडे जो काही पीक असेल, आता तुम्ही कुठला पीक आहे तुमच्याकडे मेन? आमच्याकडे मेजर ऑफ संत्रा येतो. संत्रा. आता हे बघा, तुम्ही संत्रा मंडीला विक्री करतात, व्यापारीला विक्री करतात? बाग व्यापाऱ्याला विक्री करतो. कधी तुम्ही हे विचार केला का की आम्ही ग्राहकांपर्यंत घेऊन जाऊ संत्रा? नाही, आता ह्या 1-2 वर्षामध्ये ट्रेंड चालू झालेला आहे ग्राहकांपर्यंत विषमुक्त बॉक्स मध्ये पॅक करून. तर आता तो सुरुवातीला संस्था काढताना तुम्ही जर असा विचार केला की आम्ही संत्र्याची ग्रेडिंग करणार, पॅकिंग करणार, लोकांचे घरापर्यंत पोहोचती करणार, एक ऍप डेव्हलप करणार, त्याच्यावर आमच्याकडे ऑर्डर दिली की आम्ही नागपूर शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये किंवा पुणे शहरामध्ये त्यांच्या घरापर्यंत पोहोचती करून देणार, तर हे जे व्यवसाय करण्यामध्ये फार पैसे लागणार नाही. आणि परंतु तुमच्याकडचे असलेला अनुभव चांगला राहील. हे झाल्यानंतर मग संत्र्याची प्रोसेसिंग युनिटचा विचार करा ना. तर माझं काय म्हणणं आहे, सुरुवातीला कमीत कमी पैशामध्ये आपल्याकडे जास्त चांगला उद्योग उभा करता येते. उद्योगपेक्षा उसका बिझनेस म्हणा. तर सुरुवातीला ज्याला ऍग्री बिझनेस म्हणतो, ऍग्री बिझनेस करा. ऍग्री बिझनेस नंतर ऍग्रो प्रोसेसिंग कडे जा. ऍग्रो प्रोसेसिंग शेवटची, ऍग्रो प्रोसेसिंग आणि ऍग्री एक्सपोर्ट जे आहे ते शेवटची तुमच्याकडचे पायरी आहे कृषी. ओके, पुढे दुसरा कोण बोलतोय? विनोद निमकाळे. चला विनोद. हा नमस्कार सर, विनोद निमकाळे, पातूर तालुक्यातून बोलत आहे, अकोला जिल्ह्यामधून. माझा प्रश्न असा होता की आता मागच्या वेळेस लॉकडाऊन मध्ये आम्ही हळद जे होती ते भाव कमी असल्यामुळे आम्ही त्याची थोडीफार प्रमाणात पावडर केली आणि ते विक्री केली सर. तर माझं असं म्हणणं की ते विक्री करताना मला नेहमी लोक म्हणत होते सेंद्रिय आहे का किंवा काय आहे, त्या सर्टिफिकेशनचा मोठा प्रॉब्लेम येत होता. तर माझं असं म्हणणं आहे की बा हे जे समजा शेतकरी उत्पादक कंपनी ज्या स्थापन समजा करणार आहोत किंवा त्याला सर्टिफिकेशनचं लायसन्स वगैरे मिळू शकते का किंवा मिळू शकते. तुमच्याकडे काय आता बघा, आज सध्या आपल्याकडे पीजीएस सुरू झालेला आहे, पार्टिसिपेटरी गॅरंटी सिस्टम आहे. आता तुमचे 300-400 लोक आहेत ना, अमितला माहित आहे, तुम्हाला त्या लोकांशी जोडून देण्याचा आज आपल्याकडचे ऑनलाईन देखील रजिस्ट्रेशन सिस्टम आहे. तर पीजीएस मिळाला तर काय अडचण नाही. नाहीतर एखादी मोठी संस्था बरोबर शेतकऱ्यांशी तुम्ही चर्चा केली आणि जेवढा 400-500 एकरवर असेल त्या सगळ्या एकरला त्यांच्याकडे दिला, तर तेवढे एकरचा एकत्रित आपल्याकडे सर्टिफिकेशन मिळवता येते. संस्थेच्या नावाने देखील सर्टिफिकेशन होऊ शकतो. ठीक आहे सर. संताजी रोडे. हॅलो. बोला. सर, मला एक असा प्रश्न होता, थोडा म्हणजे थेरॉटिकल आहे थोडासा, हा एवढा प्रॅक्टिकल नाहीये. प्रश्न असा होता की जेव्हा संस्था आपण सुरू करतो एखादी, त्यावेळेस प्रोडक्ट असेल किंवा त्याचं म्हणजे बिझनेस सुरू करण्याची संकल्पना तर एक बाजूला आहे, पण जेव्हा संस्था सुरू होते त्यावेळेस तिथली पर्सनल रिलेशनशिप जी आहे, म्हणजे ती किती म्हणजे मजबूत आहे किंवा विश्वास किती मजबूत आहे. आणि दुसरा गोष्ट म्हणजे सोशल इन्क्लुजन जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये महिलांना ज्या अपॉर्च्युनिटी आहेत
तर या कितपत या या मुद्द्यांना कितपत स्थान आहे आणि तुमचा अनुभव थोडा आम्हाला पाहिजे होता की हे जर संस्था चांगली घडवायची असेल तर या दोन आस्पेक्टचा किती महत्वाचा रोल आहे याच्यामध्ये आणि अशी काही सक्सेस खूप स्टोरी आहे. छान प्रश्न विचारला. दोघांना खूप महत्वाचं स्थान आहे. परंतु आपल्याकडचे इंटरपर्सनल रिलेशन कधी खराब होतात, जेव्हा आपला बिझनेस जे आहे चालत नाही. जेव्हा बिझनेस चालते, चाललेल्या बिझनेस मध्ये जर सगळ्यांना दोन दोन पैशाचा फायदा आहे तर तिथे असलेल्या उत्सुक कोणीतरी प्रश्न विचारत नाही. परंतु जेव्हा संस्था ढबघाईतला चालते तर तुमच्याकडचे हजार ते दुश्मन तयार होतात. म्हणून माझं काय म्हणणं आहे की या दोन्ही चांगला व्यवसाय करणे आणि चांगला इंटरपर्सनल रिलेशन ठेवणे एक नाण्याची दोन बाजू आहे. एक नसला तर दुसरा होणार नाही, दुसरा नसला तर पहिला होणार. म्हणून आपल्याकडचे एक चांगले व्यवसायामध्ये हे असणे आवश्यक आहे. आता तुम्ही दुसरा प्रश्न जो विचारला सोशल ऍस्पेक्टचा, शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, महिला आहे, ह्या सगळ्यांना, कारण ह्या संस्था तयार करण्यामध्ये सर्वात मोठी जमेची बाजू आहे की तुम्हाला सगळेच लोक बरोबरी उंचीचे पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. काही कमकुवत असतील, काही मोठे शेतकरी असतील, काही लहान शेतकरी असतील, परंतु जर हे सगळ्यांना पटला, जसं मी तुम्हाला सांगितलं कापूस आहे, कापूसचा तुम्ही म्हणतात आम्ही गाठी तयार करून व्यवहार करणार, तर त्याच्यामध्ये लहान असो की मोठा असो सगळ्यांना संधी आहे, समान संधी आहे. तर हे अशी संस्था तयार करताना तसं तुम्हाला करता येते. आणि उलट आपल्याकडचे जो कमकुवत घटक आहे त्यांच्या ह्या संस्थेवरून जास्त फायदा होतो. कारण कमकुवत घटकला तर आपले मालाचा काही भाव भेटतच नाही. एक मोठा शेतकरी काय करतो, त्याच्याकडे मोठा माल आहे, तो इकडे तिकडे मुंबई आणि हैदराबाद आणि बँगलोर पर्यंत ट्रक पाठवू शकतो. लहान शेतकरी काय करणार? तर त्याच्यामुळे हे संस्था निर्माण करण्यामध्ये ऍक्च्युली सोशल इन्क्लुजनचा एक फार मोठा भाग ह्याची जडणघडण मध्येच आहे. छान. आणखीन कोणी? रमेश सोनवणे. सर, माझा प्रश्न असा आहे की आता हे सर्व संस्था तयार होणार, यांना मॅनेज करण्यासाठी स्टाफ वगैरे लागेल. त्याच्यामध्ये काही केंद्राच्या संस्था जसे नाबार्ड वगैरे ह्या आहेत, अजून इतर संस्था आहेत, किंवा मग बँकिंग साठी जो स्टाफ लागणार आहे यांचं काय बेनिफिट मिळणार या ट्रेनिंग मधून? ओके, छान. आता एक तर पहिला मी मगाशी सांगितला होता, कुठलाही संस्था मला शासनाकडून मदत किती मिळणार त्याच्या आधारेवरून कधीही निर्माण करू नका, हे मी सुरुवातीला सांगितलं. परंतु तरी तुमच्या प्रश्नाचं वेगळा उत्तर देतो. आपल्याकडे जो 10,000 संस्था होणार आहे, या संस्था निर्मिती करण्याकरिता एका संस्थाचे मागे 70 लाख रुपये संस्थेला मिळणार. तर संस्थेला म्हणजे तुमची संस्थेला नाही, जो आपल्याकडचे असलेल्या या संस्था उभी करण्याकरिता काम करेल त्या 70 लाखापैकी 18 लाख रुपये तुम्हाला मिळणार. आणि त्याच्याशिवाय आपल्याकडचे असलेल्या 2 कोटी पर्यंत कर्ज काढायचे असलं तर त्याच्यावर 1.5 कोटीची गॅरंटी गव्हर्नमेंट कडून मिळणार. त्याच्याशिवाय तुमच्याकडचे तुम्ही जे 15 लाख रुपयाच्या जर इक्विटी गोळा केल्या, म्हणजे भाग भांडवल गोळा केला, तर 15 लाखावर 15 लाख रुपये आपल्याकडचे केंद्र शासनाकडून मिळणार. असे आपल्याकडचे मदत आहे. आणि ते आपला जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तुम्ही नेमणार आहात आणि जो स्टाफ आहे, दिवाबत्ती आहे, ते 3 वर्षाकरिता त्याला मदत मिळणार. अशा त्याच्यामध्ये बरेचशा मदती आहे. परंतु जर तुमचा बिझनेसच चांगला नसेल तर हे सगळा मदत मिळून देखील तुम्ही शेवटी शून्यवरच येणार. तर त्याच्यामुळे माझं काय म्हणणं आहे की आधी चांगला बिझनेस कुठला करता येईल याचा विचार करा. ह्या सगळ्या योजना मिळाली तर उत्तम, नाही मिळाली तर सह्याद्री सारखा एकटा चलो रे पुढे जात राहायचं, 500 कोटीचं काम करायचं. जुबेर तांबोळी. तर माझा प्रश्न असा होता की ज्या काही आता संस्था स्थापन होत आहेत, तर संस्था स्थापन केल्यानंतर बऱ्याच उत्पादक कंपन्यांचं कृषी सेवा केंद्र स्थापन करण्याचा उद्देश असतो. पण ज्यावेळेस कृषी सेवा केंद्र स्थापन करायचं असतं तर त्यावेळेस कृषी पदविकाधारक किंवा कृषी पदविका असं मागणी असते आणि त्यावेळेस बाहेरला व्यक्ती हा त्यांना घ्यावा लागतो. तर या प्रमाणपत्राचा त्याला सहभाग होईल का, व या प्रमाणपत्रावर त्यांना लायसनिंग वगैरे मिळतील का?
जो शासनाची योजनामध्ये जो अट टाकलेली आहे ती अट तुम्हालाही लागू राहणार आहे. म्हणून माझी विनंती राहणार आहे, जे संस्था फक्त सेवा हे आपल्याकडचे दुकान उघडण्याकरिताच निर्माण होत आहे, तशी संस्था जास्त दिवस टिकणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचे मालाची विक्री करण्याकरिता तुम्ही शेतकऱ्यांना मदत करत नाही, तोपर्यंत शेतकरी तुमच्याशी जुळून राहणार नाही. फक्त तुम्ही 2-4 पैसे कमी दरावर त्यांना बी बियाणे, खते, औषधे देतात आणि त्याच्यामुळे संस्था निर्माण होतात. हे संस्थेचा सुरुवात आहे. संस्थेला एक पेक्षा जास्त, मी तर म्हणतो 10-15 प्रकारचे कामे केले पाहिजे. उदाहरण द्यायचे झाला, ठीक आहे, तुम्ही सांगितलं बी बियाणे आहे, खते आहे, औषधे आहे, मशिनरी आहे, भाडेवरची मशिनरी द्यायची आहे. आपल्याकडचे असलेलं तिथे वर्मी कंपोस्ट एखादा पीठ आहे, एक आपली नर्सरी आहे, नर्सरीवरून आपण शेतकऱ्यांना आपण रोपे देतो. त्याच्या असलेल्या मालाची खरेदी नाही, मालाचं एकत्रीकरण करून आपल्याकडचे त्या मालाची विक्रीची व्यवस्था करतो. आपला म्हणजे मी तुम्हाला सांग शकतो की 15-20 प्रकारचे कामे केले संस्थाने. आता तुम्ही जे चांगली संस्थाकडे तुम्ही जेव्हा व्हिजिट देणार तर तुम्हाला दिसेल की किती प्रकारचे कामे करतात. ते फक्त आपल्याकडे दुकान लावून बसलेले नाहीये, ते 10-20 प्रकारचे कामे करतात. म्हणून ते संस्था टिकून आहे. तो टिकाव कधी धरतो संस्थामध्ये शेतकऱ्यांना लागणारा जे प्रत्येक काम आहे, प्रत्येक कामामध्ये ते लक्ष देतात आणि ते शेतकऱ्यांना जे लागते त्याप्रमाणे ते त्या पद्धतीने ते पुढे जातात. तर मला वाटतं ते त्या पद्धतीने काम करतात. आणखीन पुढे अमित मेहत्रे यांचा एक प्रश्न आहे. याच्या व्यतिरिक्त अजून आपण 1-2 प्रश्न घेऊ कोणाचे असतील तर त्यांनी हँड रेस करून घ्या. हॅलो मेहत्रे, हॅलो हा बोला. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार सर. हा अमित बोला. हा सर, आवाज येतो माझा? हा बोल, येतो अमित. हॅलो अमित बोल. सर, माझा प्रश्न असा होता की ज्यावेळेस आम्ही शेतकरी उत्पादक कंपनी तयार करतो आणि ती तयार केल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं. रजिस्ट्रेशन केल्यापासनं ते 90 दिवसाच्या आत पहिली सर्वसाधारण सभा घेऊन आपला ROC ला कळवावं लागतं. तर हे 90 दिवसच का, याच्यावर काही आता हे बघा अमित, ह्या सगळ्या गोष्टी इतकी काही महत्वाची नाहीये. जसं मी मगाशी सांगितला होता आणि तुमच्यापैकी काही लोकांनी, कारण काय आपण लोक काय करू लागले, एक वेगळा अकाउंटंट नेमायचा, एक वेगळा आपल्याकडचे कंपनी सेक्रेटरी त्याच्याबरोबर चर्चा करायच्या. हे केल्याने संस्थेचा खर्च वाढतो. आज आपल्याकडचे मार्केटमध्ये, आणि मी तर म्हणतोय अमित आहे, तुम्ही तुमच्या संस्थेतर्फे अशा कॅडर निर्माण करू शकता. तुम्ही जर समजा 100 संस्था उभी करत असाल तर 100 संस्थासाठी 2-4 लोक जरी असले तर ते सगळे लोकांचे कागद मोकळे करते. तुम्ही कशाला त्याच्यामध्ये टेन्शन घेतात? हे ज्या मोठ्या मोठ्या कंपनी चालतात, ही कंपनी ह्या कारणामध्ये कोणी बंद पडत नाही की आपल्याकडचे अकाउंट कसे ठेवायचा आणि आपल्याकडचे ROC ला काय पाठवायचं. हे तुम्हाला जे लोकांनी इतका मोठा भाव करून दिलेला आहे की याच्यामध्ये खूप अडचण कशामुळे आहे की सगळ्या गोष्टी जर तुम्ही स्वतः करू लागले तर अडचण आहे. मार्केटमध्ये असे 1000, 2000, 5000 रुपये मध्ये काम करणारे लोक आहे आणि तुमच्या संस्थाने देखील तयार करून घेतले पाहिजे असे लोक. मी तर म्हणतोय की आपल्याकडचे, माझ्या माहितीप्रमाणे काही लोकांनी हे उद्योग सुरू केलेला आहे की संस्थाला विचारतात, आम्ही तुमचे अकाउंट ठेवून देतो, 1000 रुपये फार लागले तर 1000-2000 रुपये वार्षिक लागते, किंवा आम्ही तुमच्या ROC चे सगळे रिटर्न्स वेळेवर भरून देणार, एवढे पैसे लागतात. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा विचार करा. मी तर म्हणतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गट असा असला पाहिजे की ज्याच्या काम फक्त संस्थाचे अकाउंट ठेवणे, संस्थाचे ROC ला कंप्लायन्स पाठवणे, एवढंच काम राहील. एवढं जरी केलं तरी सगळे संस्थाच्या डोकेदुखी त्याच्यावरून निघून जाईल. सर, ऍक्च्युली कोणीतरी आपल्या पार्टिसिपंट पैकी हा प्रश्न विचारला होता, पण आपण जी सूचना दिलेली आहे, आम्ही सेंट्रली एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट आता तयार करतोय. त्याच्या रिक्रुटमेंट सुरू आहेत आणि 1 एप्रिल पासून कदाचित हे युनिट किंवा 5-10 एप्रिल पासून हे युनिट फंक्शनल असेल, ज्याच्यामध्ये ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना ज्या अडचणी येत आहेत किंवा ज्या सेवा अपेक्षित आहेत त्या आपण सेंट्रली प्रोव्हाइड करणार आहे, रिजनल कॉस्टमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आणि असं काही नाही आहे तो आपल्याकडे सेवेसाठी आला पाहिजे, त्याला ऍडवाइस जरी लागला की बाबा या सेवेसाठी मी माझ्या लोकल लोकांना साधारणतः किती पैसे दिले पाहिजे,
तर ते पण आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहे की एक रिझनेबल कॉस्ट कुठल्याही सेवेसाठी काय असते. आमचा दुसरा उद्देश हा असणार आहे की लिगल कम्प्लायन्सेस मध्ये आपण फार मोठा फेस केलेला आहे की अनेक कंपन्यांना लिगल कम्प्लायन्सेस वेळेवर न केल्यामुळे लाखो रुपयाचा दंड त्या ठिकाणी आकारला गेलेला आहे आणि म्हणूनच त्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत. तर त्याच्यावर सुद्धा आमचा भर राहणार आहे की आपण या कोर्सच्या माध्यमातून किंवा इतर सगळ्या माध्यमातून कशा पद्धतीनं लोकांना वेळेवर कम्प्लायन्सेस करायसाठी प्रवृत्त करणार आहोत. मला आणखी एक गोष्ट सांगायला आवडेल की काही वेळा आपण जसं लोकांना प्रवृत्त करतो की शेतकरी उत्पादक कंपन्या करा, तर आमच्याकडे बरेच लोक आल्यानंतर आम्ही त्यांना हा प्रश्न पहिल्यांदा विचारतो की तुमचा उद्देश काय आहे, आणि त्यांना स्पष्ट जाणकारी देतो की तुम्ही कंपनी तयार केली म्हणजे होत नाही. त्या कंपनीचा तुमच्याकडे उद्देश नसेल, त्या कंपनीचं ध्येय धोरण नसेल, ती कंपनी चालवायची कशी हे जर माहिती नसेल तर तुम्ही काहीही नाही केलं तरी दरवर्षी त्या कंपनीला ऑडिट करावं लागणार आहे, लिगल कम्प्लायन्सेस करावा लागणार आहे. याचा एक 20-25 हजार रुपये खर्च तुम्ही अगदी घरात दप्तर ठेवून दिलं तर तुम्हाला लागणार आहे. मग करायची की नाही करायची हा विचार करा, आणि ही स्पष्टता असणं सेक्टरमध्ये आवश्यक आहे. तर मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्नोत्तर झालेली आहेत आणि वेळ पण आपला झालेला आहे. सर आणखी एक क्वेश्चन होता, आशिष सरांचं एक क्वेश्चन होतं सर. या उपक्रमाअंतर्गत आपल्याला काही बुकलेट वगैरे काही मिळतील का शेतकरी उत्पादक कंपनी संदर्भात? हे सगळे प्रश्न नंतर घेतले जातील. मला असं वाटतं अमित, तुम्ही आता क्लोज करा आणि तुम्हाला जर कंटिन्यू ठेवायचे असेल ठेवा, फक्त मला माझ्यासाठी काही असेल तर सांग. येस, मला वाटतं होस्टनी अनम्यूट करा, आपलं म्यूट करा सगळ्यांना, मला आणि सरांना ऍक्सेस द्या. तर माझी सगळ्यांना एवढंच सांगणं आहे की आज कोर्सची सुरुवात आहे आणि आपल्याकडे बरेच प्रश्न आपल्या मनामध्ये असणार आहेत, ते वेळोवेळी प्रश्न येणार आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आपल्याला पुढचा कालावधी आहे आणि आपण वेळोवेळी ते करत राहू. काही तांत्रिक प्रश्न पण असतील, त्याचं सुद्धा आपण काही तांत्रिक मार्गदर्शन या ठिकाणी आयोजित करणार आहे. जर तुम्ही व्यवस्थितरित्या अटेंड केलं तर खूप चांगला फायदा सगळ्यांना याचा होणार आहे. आज या प्रसंगी आपण जी काही कार्यक्रम पत्रिका आहे त्यानुसार एका दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण करतो आहोत आणि याच्या पुढचा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये हा कोर्स कशा पद्धतीने चालणार आहे याची माहिती आमची टीम तुम्हाला देणार आहे. पण या प्रसंगी आज माननीय डॉक्टर सुधीर कुमार गोयल सर उपस्थित राहिलेत, आपल्याला उद्घाटक म्हणून त्यांनी वेळ दिला. तसंच त्यांनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन पण केलं आणि शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे नेमकं काय, कशासाठी ही कंपनी केली पाहिजे, कशा पद्धतीनं ही कंपनी आपण शेतकऱ्यांना फायदा मिळवून देऊ शकतो, त्या कंपनीने काय केलं पाहिजे, काय करू नये, याच्यावरती सरांनी आपल्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून आणि ज्ञानाच्या आधारावरती खूप चांगलं प्राथमिक मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना केलं. सरांनी वेळ काढून सर उपस्थित राहिले त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. याही पुढे जेव्हा गरज असेल तेव्हा सर निश्चितच आपल्याला वेळ देतील याची आम्हाला खात्री आहे. तर सरांना एक विनंती करतो की आपण परत जेव्हा गरज लागेल तेव्हा वेळ द्यावा, म्हणजे आणखी महिन्या-2 महिन्यात काही लोकांचे प्रश्न असतील तर एकदा उत्तर द्या. निश्चित तुम्ही केव्हाही बोलवा, केव्हाही करा, तर काही अडचण नाहीये. तुमच्याकडे 6 महिने कोर्स चालू राहणार आहे. जेव्हा तुम्हाला गरज असेल. सगळे लोकांनी खूप चांगले प्रश्न विचारले, तुमचे चांगल्यापैकी संस्था काढा. तुमचे जे 100 लोक आहेत ते 100 लोकांची 100 अतिशय चांगली चालणारी संस्था उभी राहो, अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. पुढील कार्यक्रम सुरू ठेवा. हो, पुढील धन्यवाद सर, आपण आलात. पुढील कार्यक्रम आपल्या पुढील सत्रामध्ये आपण हा कोर्स कसा चालणार आहे, संपर्क सेशन्स कसे असणार आहेत याच्याविषयी माहिती देणार आहोत. या कोर्सच्या संदर्भात आपण ज्यांच्या संपर्कात होतात, सुमित बोराखडे साहेब, तर या कोर्स पूर्ण कम्युनिकेशन हे बोराखडे सरांच्या माध्यमातून होणार आहे. आपल्याला ज्या काही अडचणी असतील किंवा काही आपले प्रश्न असतील जे कदाचित सेशनच्या दरम्यान आपल्याला नसतील पडले पण नंतर पडले असतील, पुढच्या 8 दिवसामध्ये पडत असतील, तर ते सुद्धा तुम्ही बोराखडे सरांना जर कम्युनिकेट केले तर येणाऱ्या पुढच्या सेशन मध्ये ते नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न त्या प्रशिक्षकाच्या माध्यमातून करतील. आणि जर त्याच्या व्यतिरिक्त काही अडचणी आल्यात, म्हणजे काही लोकांना कदाचित झूमला पण अडचणी असतील,
तर त्या संदर्भात सुद्धा आपण स्वतंत्र त्यांच्याशी बोलून कसं वापरायचं काय याच्या संदर्भात सुद्धा ते स्वतंत्र आपल्या सगळ्यांना सांगतील. तर मी सुमित बोराखडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं सेशन कसे असतील याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगावी. प्रथमतः नमस्कार सगळ्यांना. शेतकरी उत्पादक कंपनी प्रमाणपत्र शिक्षणक्रम या अभ्यासक्रमाला तुम्ही सगळ्यांनी ऍडमिशन प्रोसेस केल्यात व सगळ्यांनी सहभाग दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार. माननीय श्री गोयल सर यांनी आपल्याला शेतकरी उत्पादक कंपनी प्रमाणपत्र व्यवस्थापन याविषयी शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे नेमकं काय त्याची संकल्पना स्पष्ट केली. तसेच अमित सर यांनी सुद्धा योग्य ते मार्गदर्शन केलं. आता इथून पुढील सत्र आपलं शेतकरी उत्पादक कंपनी प्रमाणपत्र शिक्षणक्रम याची ओळख, संकल्पना आणि पुढील वाटचाल हे पुढचं सेशन राहणार आहे. त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पना, इतिहास आणि गरज हे पुढील सेशन आपलं राहील. शेतकरी उत्पादक कंपनी अर्थ, संकल्पना, त्यांची व्याख्या, शेतकरी उत्पादक कंपनीचा इतिहास, भारत आणि महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपनीचा वर्तमान स्थिती, निर्माता कंपनी आणि सहकारी संस्था यामधील फरक, उत्पादक कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यातील फरक, शेतकरी उत्पादक कंपनीची गरज हे इथून पुढील सत्रात आपलं राहील. आणि दर रविवारी सगळ्यांनी आपल्या ठरलेल्या मी तुम्हाला वेळापत्रक शेअर करणारच आहे. न चुकता सगळ्यांनी आपले जे ऍडमिशन प्रोसेस केलेल्यांनी सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी प्रमाणपत्र शिक्षणक्रम हा जो कोर्स आहे आपला याला सगळ्यांनी जॉईन करावे. म्हणजे आपल्याला काय YCM ने 70% प्रेझेंटी जे आहे ते आपल्याला अनिवार्य केलेली आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जॉईन करावं. पुढील सर सांगा. सगळ्यांना नमस्कार. मी सुमित मंदाळे, कोर्सचा कोऑर्डिनेटर. सुधीर सरांनी फार इम्पॉर्टंट माहिती आपल्याला या कोर्स बद्दल दिलेली आहे. तसेच अमित सरांनी या कोर्सचं महत्व आपल्याला व्यवस्थित पटवून सांगितलेलं आहे. तसेच जय सरदार जी EFCO आहे त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती दिलेली आहे. यानंतर या कोर्सचं कोऑर्डिनेशन सुमित बोराखडे सर आणि माझ्याद्वारे केलं जाईल. तर काहीही कोर्स बद्दल किंवा आज आम्ही समजू शकतो भरपूर अडचणी झाल्या भरपूर जणांना लॉग इन करण्यामध्ये, झूम मीटिंग मध्ये लिंकवर क्लिक करून त्यानंतर अडचणी थोड्याशा झालेल्या आहेत. पण आम्ही प्रयत्न करू की पुढच्या सेशन पासून म्हणजे पुढच्या रविवार पासून या अडचणी येणार नाहीत. या व्यतिरिक्तही तुम्हाला काही अडचण असेल तरी तुम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप जो बनवलेला आहे ज्याच्यावर तुम्हाला लिंक पाठवलेली आहे त्या नंबरवर टेक्स्ट करून किंवा कॉल करून कधीही कोणतीही माहिती विचारू शकता. आणि अजून एक महत्वाचं सांगेल म्हणजे प्रत्येक सेशन अटेंड करणं तुम्हाला आवश्यकच नाही तर मॅन्डेटरी पण आहे. कारण YC ने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे 70% अटेंडन्स तुमचं गरजेचं आहे. आणि एक्झाम आपली शेवटी होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही काही सेशन महत्वाचे सेशन मिस केलेत तर एक्झाम मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि सर्टिफिकेशन मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर तुम्ही व्यवस्थित प्रकारे सगळे सेशन अटेंड केलेत रेग्युलरली तर एक्झाम ही आपली व्यवस्थित देता येईल आणि सर्टिफिकेशन तुम्हाला भेटेल. आपल्या जवळच्या किंवा आपल्यापैकी काही लोकांच्या अजून जर ऍडमिशन राहिल्या असतील तर आपण सुमित सरांशी संपर्क करून नक्कीच त्या पूर्ण करू शकतात. अजूनही आजच्या दिवसपर्यंत ऍडमिशन सगळ्या सुरू असणार आहेत. मगाशी मी जसं बोललो होतो की आपला तो डॉक्युमेंटरी दाखवायची बाकी होती तर आता ते प्ले करायचा पुन्हा एकदा प्रयत्न करतो.
तर ही जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीची पूर्ण डॉक्युमेंटरी आहे. हॅलो, आवाज येतो का? आवाज ठीक आहे. तर काहीतरी म्हणजे तांत्रिक कारणामुळे आपण डॉक्युमेंटरी प्ले करू शकलो नाही प्रॉपरली, तर त्याचा आवाज येत नव्हता. त्याची लिंक मी आपला जो काही ग्रुप केलाय आपण आपल्या पार्टिसिपंटचा त्या ग्रुपवरती शेअर करते सुमित सर. आज आपण ती आवर्जून पाहून घ्याल. सोबतच कृषी विकासचा स्वतंत्रचा फेसबुक पेज आहे, त्या पेजच्या माध्यमातून सुद्धा सगळ्या उपक्रमांची अपडेट माहिती आपण लोकांपर्यंत देत असतो. त्या पेजला पण आपण लाईक करा. आणि युट्यूब चॅनल सुद्धा आपला कृषी विकासचा आहे, ज्या युट्यूबच्या चॅनलवरती शेतकरी उत्पादक कंपनी विषयी आपलं जे काही कार्य आहे त्याची सर्व माहिती सुद्धा व्हिडिओ फॉर्म मध्ये आपण युट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे. त्याच्यासोबतच वेळोवेळी जे काही कृषी विकासच्या माध्यमातून व्हिडिओज तयार होतात, काही येणाऱ्या काळामध्ये आपण अॅनिमेशन व्हिडिओ पण करायच्या प्रयत्नात आहोत. तर हे सगळं त्या युट्यूब चॅनलवरती असणार आहेत. तर आपल्या सर्वांना ही पण विनंती आहे की कृषी विकासचं फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल यांना आपणही लाईक करा आणि आपल्या परिसरातल्या लोकांना सुद्धा लाईक करायला लावा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत ती अपडेटेड नॉलेज आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल. तर अशा प्रकारे आपला आजचा उद्घाटन सत्राचा कार्यक्रम आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. आपण सर्व कृषी विकास परिवारामध्ये आजपासून जुडलेला आहात. त्याच्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी असेल
किंवा रुरल डेव्हलपमेंट असेल किंवा सोशल डेव्हलपमेंट असेल, या कुठल्याही संदर्भामध्ये जर आपल्याला काही अडचणी असतील किंवा कुठे आपल्याला शिल्लकची माहिती लागत असेल तर ती आवर्जून आम्हाला तुम्ही विचारू शकता. आजपासून आपण आमच्याकडे कृषी विकासला आम्ही परिवारच म्हणतोय, तर आपणही जी काही लोक म्हणजे बरीचशी लोक आमची पहिली जुडलेली आहेत, काही नवीन मंडळी सुद्धा जुडलेली आहेत, तर आपण सगळं एक एक्सटेंडेड कृषी विकास फॅमिली म्हणूया. आणि आपल्या आजपासूनच्या पुढच्या सेशन्सला मी खूप खूप शुभेच्छा देतो. पुढचा सेशनचा वेळ आपण सर्वांनी मिळून ठरवून ती रविवारी एका स्टँडर्ड वेळेला आपण सेशन घ्यायचा प्रयत्न करू. फक्त सगळ्यांना एकच विनंती आहे की ठरलेल्या वेळेत जर आपण जॉईन झालात तर एका वेळेत जॉईन झालात तर येणाऱ्या प्रशिक्षकाला सुद्धा चांगलं वाटेल आणि ठरलेल्या वेळेत आपण कार्यक्रम पूर्ण करू शकतो. तर सगळ्यांनी ही एक विनंती चा मान ठेवून आपण पुढच्या रविवारपासून ठरलेल्या वेळामध्ये जॉईन व्हावं. आपण आज सर्वांनी वेळ काढला त्याच्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो. धन्यवाद. आणि आजचा आपला उद्घाटन सत्राचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आपल्यापैकी कोणाला काही विचारायचं असेल तर आपण आता विचारू. सुमित सरांकडे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच त्यांना विचारा. ठीक आहे.